जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या वतीने आज या ठिकाणी टेलिफोनिक मुलाखतीचे तंत्र या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या वतीनं दिनांक 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखत कशी द्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री संपत चाटे सर हे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्याकरिता माननीय श्री नंदकिशोर शेवाळे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी 7 कॉन्टिनेंट एंटरप्राइजेस सोल्युशन अँड सर्व्हिसेस हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री संपत चाटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावे. चाटे सर. नमस्कार. आज आपण रोजगार मेळावा पूर्व करिअर मार्गदर्शनासाठी सर्वजण जमलो आहोत. नाशिक जिल्ह्यामधले नामांकित मार्गदर्शक आज आपल्या सोबत आहेत. श्रीयुत नंदकिशोर शेवाळेजी, त्यांची करिअर गायडन्सच्या संदर्भातली कन्सल्टन्सी आहे. मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण गेल्या या कोविडच्या काळापासून जवळपास 6 कार्यक्रम आजपर्यंत आपण केलेले आहेत आणि आजचा 7वा कार्यक्रम आपण करिअर गायडन्सच्या संदर्भात करत आहोत. आपण दर महिन्यामध्ये एक रोजगार मेळावा 3ऱ्या आठवड्यामध्ये घेत आहोत आणि या मेळाव्याच्या पूर्वी मुलांना मार्गदर्शन व्हावं की कुठल्या प्रकारच्या कशा प्रकारे टेलिफोनिक इंटरव्ह्यूला आपण सामोरं जावं या अनुषंगानं त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम मुख्यतः आहे. कारण कोविडने आपलं पूर्ण रोजगार मेळाव्याचं तंत्र बदलवलं. आपण पूर्वी फिजिकली जॉब फेअर करायचो, परंतु नाशिक जिल्ह्यानेच पुढाकार घेऊन आपण ऑनलाईन रोजगार मेळावे सुरू केले आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या जवळपास 3-4 महिन्यामध्ये आपण लगातार दर महिन्यामध्ये रोजगार मेळावा घेतो आहोत आणि प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये वॅकेन्सी येत आहेत. आतापर्यंत जवळपास आपल्याकडे एकूण 2689 वॅकेन्सी आता जॉब सोडून ऑनलाईन उमेदवारांनी 831 केलं. 480 मुलांची प्राथमिक निवड झाली, 224 मुलांची अंतिम निवड झाली आणि त्यातले 68 मुलं प्रत्यक्षात रुजू झाले कामावर. आतापर्यंतच्या या जॉब फेअरचे हे आउटकम आहे आणि खूप चांगला हा उपयोग आपल्याला यामध्ये होतो आहे. आजचा हा जॉब फेअर होणार आहे तो 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत चालणार आहे. जवळपास 329 वॅकेन्सी आजपर्यंत आमच्या हातामध्ये आहेत. यामध्ये महिंद्रा EPC इरिगेशन, सिव एंटरप्राइजेस, WNS ग्लोबल सर्व्हिसेस, विनजीट टेक्नॉलॉजी, रिंग प्लस ॲक्वा स्टार गिअर डिव्हिजन, MSL ड्राईव्ह लाईन, इंडोलाईन इंडस्ट्रीज अशा वेगवेगळ्या सेल्स एक्झिक्युटिव्ह पासून .NET पर्यंत डेव्हलपर, त्याच्यानंतर ट्रेनिंग इंजिनियर, वेगवेगळ्या गॅस वेल्डर, CNC ऑपरेटर आणि या वॅकेन्सीच्या अनुषंगानं मुलांना आता अप्लाय करायचं आहे ऑनलाईन. आतापर्यंत काही मुलांनी ऑनलाईन अप्लाय सुद्धा केलेला आहे. जवळपास 70-80 मुलांनी कालपासून अप्लाय केलंय आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आता आमचं मोबिलायझेशन सुरू झालंय. मोठ्या प्रमाणावरती खूप मोठ्या प्रमाणावरती मुलं अप्लाय करतील आणि ज्या मुलांचे CV चांगले वाटतील, कारण अप्लाय बरोबर CV एम्प्लॉयर कडे जाऊन पडतो, ज्यांची वॅकेन्सी आहे त्यांच्याकडे. मग तो एम्प्लॉयर ती CV बघतो आणि त्यांना तो CV आवडला की तो त्यांना कॉल करतो की तुमचा
काही तांत्रिक कारणामुळे माननीय श्री चाटे सर हे डिस्कनेक्ट झालेले आहेत. यानंतर आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय श्री नंदकिशोर शेवाळे सर हे आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. शेवाळे सरांविषयी सांगायचं झालं तर त्यांना या क्षेत्र त्यानंतर मोटिवेशन. शेवाळे सर आवाज येतोय? हो, आवाज येतोय, पण मध्ये मध्ये थोडासा फ्रीज झाला होता, तुमचा व्हिडिओ फ्रीज झाला होता. त्यांना या क्षेत्रामध्ये बराचसा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक उमेदवारांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच मिस इंडिया, मिस युनिव्हर्स यासारख्या कॉन्टेस्टच्या जे स्पर्धक आहे त्यांना मेंटॉर म्हणून सुद्धा श्री शेवाळे सरांनी काम बघितलेलं आहे. मी या ठिकाणी माननीय श्री नंदकिशोर शेवाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या उमेदवारांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. मी सुरू करू सर मग? येस येस. सो नमस्कार सर्वांना. मी नंदकिशोर निवृत्ती शेवाळे, 7 कॉन्टिनेंट एंटरप्राइजेस सोल्युशन अँड सर्व्हिसेसचा फाउंडर आणि सीईओ. सो आजचा जो बेसिक विषय जो आहे तो इंटरव्ह्यू संदर्भातला आहे, आणि हा जो विषय आहे हा टेलिफोनिक इंटरव्ह्यू कसा द्यावा आणि त्या साईडने जो रिक्रुटर असेल तो इंटरव्ह्यू कसा कंडक्ट करतो याच्यावर आपण खूप सारं बोलणार आहोत. आणि याच्याही पलीकडे अपार्ट फ्रॉम द टेलिफोनिक इंटरव्ह्यू, जेव्हा तुम्ही फेस टू फेस इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला कसं आपण स्वतःला प्रमोट करायचं, स्वतःला कसं आपण प्रेझेंट करायचं, आपण काय मिस्टेक्स करतो, आपल्याकडून काय गोष्टीची कमतरता राहते, याच्यावर आपण काही स्लाइड्स मी बनवलेल्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत. आणि त्या प्रत्येक स्लाइडमध्ये मेन्शन केलेले प्रत्येक गोष्ट मी एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्याकडे नोटबुक असेल तर वेल अँड गुड, कारण की मी जे तुमचं आजचं सेशन घेणार आहे हे लाईफ टाईम तुम्हाला युजफुल राहणार आहे. म्हणजे नॉट फॉर आत्ताच्या ह्या सेशन मध्ये तुम्हाला जे मिळेल ते तुमचं कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे नोट्स असतील तर त्यांनी म्हणजे लिहून घ्यावं, हीच माझी रिक्वेस्ट आहे. सो मी माझी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायलाही मिळतील आणि समजतील पण. हॅलो, हां हां सर, स्क्रीन दिसते आहे? नाही आली सर अजून. अजून नाही आली? जस्ट अ मिनिट. आता आली सर? नाही येते सर, शेअर करा व्यवस्थित. ओके ओके, आली सर आता. आली आहे? येस येस. एकदम व्यवस्थित आहे? ओके, एक जस्ट हो, मिनिट हो. सर, मी त्याला थोडं हां झूम करतो. झूम करा सर. ओके. हो हो. व्यवस्थित दिसते ना सर? येस सर, कंटिन्यू करा. हा, मी कंटिन्यू करतोय. मी जस्ट पहिले स्क्रीनचं हे करून घेतो.
हा सर, दिसतंय ना आता? येस येस सर. हा. हा. सो सगळ्यांचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक इथे आणि 7 कॉन्टिनेंट एंटरप्राइजेस सोल्युशन अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने कंडक्ट करण्यात आलेल्या ह्या टेलिफोनिक मुलाखतीच्या तंत्राच्या या वेबिनारमध्ये स्वागत करतो. मी नंदकिशोर. आज तुमच्यासमोर मी ह्या भरपूर साऱ्या गोष्टी मांडणार आहेत ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत ऍट द टाइम ऑफ टेलिफोनिक इंटरव्ह्यू. टेलिफोनिक इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही अटेंड कराल तर तो कसा अटेंड करायचा आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या काही त्रुटी असणार आहे तुमच्याकडून होणाऱ्या, जे मोस्टली फ्रेशर आहेत त्यांच्यासाठीचा आजचं हा जे मुलाखतीचं तंत्र आहे, टेलिफोनिक मुलाखतीचे तंत्र, यावर असणारा हा जो सेमिनार किंवा हा जो आपला वेबिनार आहे खूप युजफुल किंवा फायदेशीर राहणार आहे. सो मी सुरू करतो की मी ऍज अ नंदकिशोर आहे, पण हा व्यक्ती, सगळ्यांना एक उत्सुकता असेल की आम्ही ह्या व्यक्तीचा ऐकतोय, पण हा व्यक्ती आहे तरी कोण, या व्यक्तीचं काय बॅकग्राऊंड आहे किंवा ह्या व्यक्तीचा असा काय अनुभव आहे की जो आम्हाला सांगू इच्छितो किंवा आम्हाला सांगू शकतो किंवा यांना इथे अपॉइंट का केलेलं आहे ह्या आजच्या वेबिनार घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी काही कंपनीचं काही ब्रीफ आहे जे मी तुम्हाला सर्वांना 1 बाय 1 दाखवतो. तुमच्याही लक्षात येईल की ऍक्च्युली ही कंपनी काय आहे आणि मी या कंपनीमध्ये काय म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही कसं या सर्व्हिसेसचा लोकांना फायदा करून देतो, ज्याच्यामध्ये मोस्टली सॉफ्ट स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, इंटरव्ह्यू टेक्निक्स आहेत, किंवा एखाद्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, किंवा एखाद्याला ऍक्टिंग असेल, मॉडेलिंग असेल, या सर्व ट्रेनिंग संदर्भातल्याच गोष्टी माझी कंपनी कंडक्ट करते. तर ही आहे स्लाइड. याच्यामध्ये ही जी कंपनी आहे 7 कॉन्टिनेंट एंटरप्राइजेस सोल्युशन अँड सर्व्हिसेस, हे वेगवेगळ्या 7 डिफरंट सेक्टर्समध्ये कार्यरत आहेत. ते वेगवेगळे सेक्टर इथे मेन्शन केलेले आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, सेल सर्व्हिसेस आहे, HR सर्व्हिसेस आहे, प्लेसमेंट सर्व्हिसेस आहे, मोठमोठे जे इव्हेंट्स होतात, रियालिटी शो होता जसं सारेगमा आहे, या सगळ्या इव्हेंट्सशी रिलेटेड जे काही कॅन्डिडेट आमचे आहेत ते त्या शोला जातात. यांना मिळालेल्या प्रॉपर ट्रेनिंगमुळे ते तिथे पोहोचतात. तर हे सगळं ट्रेनिंग बद्दल सांगायचं कारण हेच आहे की हा व्यक्ती जो आहे, या व्यक्तीने या सर्व लोकांना घडवलाय किंवा या लोकांना त्या लेवलला पोहोचवलंय, म्हणजे नक्कीच आजचा हा वेबिनार आमच्यासाठी खरंच युजफुल, उपयुक्त असणार आहे. हे याच्या मागचं एक इंटेन्शन आहे, म्हणून मी हे सगळं तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे. त्याच्यातलं ज्या 7 सेक्टर्स आहेत त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं सेक्टर आहे म्हणजे HR सर्व्हिसेस किंवा करिअर काउन्सिलिंग. म्हणजे माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्तीचं मी पहिले करिअर काउन्सिलिंग करतो. करिअर काउन्सिलिंग मध्ये मला कळतं त्याचं सेक्टर काय आहे, त्याला कुठल्या याच्यात इंटरेस्ट आहे, त्यानुसार आम्ही त्यांना गाईडलाईन देतो आणि त्याला त्या लेवलचे जॉब प्रोव्हाइड करतो. पण त्याच्यासाठीची जी ट्रेनिंग आहे ती आम्ही आता जी तुमची ट्रेनिंग कंडक्ट करतोय त्याच टाईपची ट्रेनिंग असते. सो हा माझा प्रोफाईल आहे. आतापर्यंतचा असणारा अनुभव त्याच्यात मेन्शन केलेला आहे. मी मोस्ट ऑफ द मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वर्क करत होतो, काम करत होतो. त्याच्यामध्ये माझं जे बॅकग्राऊंड आहे किंवा मी जे वेगवेगळ्या पोझिशनला काम केलं ते पोझिशन्स होत्या ॲज अन टेक्निकल हेड, ॲज अन सेंटर हेड, ॲज अन रिजनल मॅनेजर, मोठमोठ्या कंपनीमध्ये होतो. 2009ला माझी स्वतःची कंपनी मी स्थापन केली आणि त्याचा फाउंडर म्हणून मी आता कार्यरत आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त मेन फोकस जो आम्ही करतोय तो म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही प्रॉब्लेम्स येतात ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, फ्रेशर लोकांसाठी पण आणि जे कोणी एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी पण, त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही ट्रेनिंगद्वारे सॉल्व्ह करत असतो. सो ह्या ज्या गोष्टी मी 1 बाय 1 तुम्हाला फक्त शो करणार आहे की आतापर्यंतच काय काय आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू आम्ही कंडक्ट केलेले आहेत. नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट केलेला आहे. KTHMला, पंचवटी कॉलेजला, इव्हन आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या पण रोजगार मेळाव्यामध्ये पण आपण सेशन कंडक्ट केलेले आहे. हे दाखवण्यामागचा उद्देश हाच की आतापर्यंत काय काय कंपनीने केलं आहे. जळगावला एक मोठं कॉलेज आहे, तिथे रायसोनी कॉलेज, तिथे आम्ही जॉब फेअर किंवा मेळावा कंडक्ट केला होता, जिथे आम्ही ट्रेनिंग कंडक्ट केली होती स्टुडंटसाठी, विद्यार्थ्यांसाठी. सो ओव्हरऑल आजचं जे सेशन असणार आहे हे टोटली इंटरॅक्टिव्ह आहे. आता इंटरॅक्टिव्ह मी याच्यासाठी म्हणतोय की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, जरी मी तुमच्यासमोर फिजिकली नसलो तरी. मोटिवेशनल याच्यासाठी आहे की आता इंटरव्ह्यूसाठी जे लोक फ्रेशर आहेत आणि जे घाबरलेले आहेत ते पहिले सेल्फ मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या वेबिनारमध्ये मी नुसतंच टेलिफोनिक मुलाखतीच्या तंत्र न सांगता इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल, प्रोफेशनल कसं राहायचं किंवा कसं बोलायचं या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल एक चांगला सार असणार आहे, जेणेकरून तुमच्यासाठीचं आजचं सेशन, आजचा वेबिनार हा मेमोरेबल म्हणजे स्मरणीय राहणार आहे. सो आता मी सुरू करतो आहे. आतापर्यंत तुम्हाला कंपनीचं बॅकग्राऊंड कळालेलं आहे की काय काय कंपनीचं आहे किंवा कंपनी कशा पद्धतीने कार्य करत आहे.
सो मी तुम्हाला आपण वळूया आजच्या मेन टॉपिककडे, जो आहे व्हॉट टाइप ऑफ प्रिपरेशन यू आर डुईंग बिफोर अटेंडिंग अन इंटरव्ह्यू. कुठल्या पद्धतीचे प्रिपरेशन किंवा पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल कुठलीही इंटरव्ह्यू अटेंड करण्याच्या आधी. जे फ्रेशर आहे किंवा मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूचा एक सिक्वेन्स असतो, एक टप्पा असतो, एक स्टेप असते, त्या स्टेप बाय स्टेपच इंटरव्ह्यू कंडक्ट केल्या जातात. असं कधीच होत नाही की तुम्हाला कॉल येतो तुम्ही इंटरव्ह्यूला कंपनीत जाता आणि कंपनी तुम्हाला सिलेक्ट करते, असं कधीच होत नाही. तर पहिलं आपण एक सिक्वेन्स समजून घेऊया आणि आपण बिईंग ॲज अ कॅन्डिडेट आपल्याला कसं प्रिपेअर व्हायचं आहे याच्याबद्दलचं आपण आता माहिती किंवा इन्फॉर्मेशन बघूया, किंवा स्लाइड्सवर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. सगळ्यात मेन मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यू अटेंड करतात त्याच्या आधी पहिली स्टेप काय असते, पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही जॉबचं रिक्वायरमेंट बघतात की अशी या कंपनीमध्ये जॉब आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी जर ऍप्लिकेबल असाल किंवा कॅपेबल असाल तर तुम्ही स्वतः अप्लाय करता. अप्लाय करत असताना तुम्ही त्या कंपनीला ऑनलाईन CV पाठवता, ज्याला आपण रिझ्यूम, बायोडेटा असे वेगवेगळे नाव आहे आणि त्या नावानुसारच त्याचं वेटेज आहे. बायोडेटा, CV, प्रोफाईल, रिझ्युमे असे वेगवेगळे आहे. पण हे काय आहे हे आपण नंतर बघणार आहोत. पण त्याच्या आधी तुर्तात आपण समजून घेऊया की हा इंटरव्ह्यूसाठीचा तुमचा रिझ्यूम किंवा बायोडाटा हा कसा असायला पाहिजे, मग त्याच्यासाठीचं प्रिपरेशन काय आहे. आता मी पहिलाच पॉईंट दिलेला आहे, आपण म्हटलं की अबाउट इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला काय प्रिपेअर करावं लागेल. प्रिपेअर वेल फर्निश बायोडेटा, CV, रिझ्यूम. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, जो तुमचा बायोडेटा असतो तो 1 पानाचा असतो. म्हणजे आपण असं समजू की जो व्यक्ती फ्रेशर आहे त्याच्याकडे आतापर्यंत काही अनुभव नाहीये, त्याच्याकडचं असणारं क्वालिफिकेशन हे आयदर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पण अनुभव नसल्यामुळे त्याचा असणारा बायोडेटा किंवा ज्याला आपण त्याचा प्रोफाईल म्हणूया तो 1च पानी असणार आहे. तर त्यानुसार त्याला आपण नाव देण्यात आलेलं आहे, बायोडेटा, CV, रिझ्युमे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचा पहिला बायोडेटा किंवा रिझ्यूम हा प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. त्या बायोडेटामध्ये तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो हा त्याला अटॅचच असेल. हा कशासाठी आहे की तुम्ही आता ठीक आहे तुम्ही डायरेक्ट कंपनीच्या रिक्रुटरशी डायरेक्ट कम्युनिकेट होणार नाही बिफोर इंटरव्ह्यू. तुमचा प्रोफाईल जात असताना तुमची माहिती तर जाईलच, पण तुम्ही कसे दिसता याच्यासाठी, कारण की त्यांचं स्क्रीनिंग होत असताना ते फेस रिडिंगनी पण भरपूर साऱ्या गोष्टी त्यांना रेकॉग्नाइज होतात, त्यांना आत्मसात होतात की हा कॅन्डिडेट किती कॉन्फिडंट असेल, प्लस हा कॅन्डिडेट किती नीट असेल. नीट इन द सेन्स की हा किती टिपटॉप आहे, व्यवस्थित आहे, यांनी छानपैकी ब्लेझरमध्ये, कोटमध्ये टाय घातलेला आहे, त्यांनी आम्हाला फोटो पाठवलेला आहे त्याच्या CV किंवा बायोडेटामध्ये. ही गोष्ट तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्लस कलेक्ट ऑल एसेन्शियल, म्हणजे पहिले मी सांगितलं की तुम्हाला तुमचा बायोडेटा प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सगळेच पॉईंट्स असणार आहे. बायोडेटा कसा राईट करायचा किंवा कसा लिहायचा किंवा कसा बनवायचा याची भरपूर साऱ्या गाईडलाईन्स ऑनलाईन तुम्हाला मिळून जातील. मी तुर्तात असं अज्युम करतो की तुमचा बायोडेटा रेडी झालेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला ज्या कंपनीला अप्लाय करायचं आहे त्या कंपनीबद्दलची मोस्ट ऑफ द इसेन्शियल इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे. ती तुम्हाला गुगलमध्ये मिळून जाईल, कारण की तुम्ही कुठल्याही कंपनीच्या इंटरव्ह्यूला जायच्या आधी तुम्हाला हे माहिती असणं खरंच गरजेचं आहे की ती कंपनीचं काय प्रोडक्शन आहे किंवा कंपनी करते काय. तुम्ही कलेक्ट केलेल्या माहितीचा, इन्फॉर्मेशनचा फायदा हा तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यूच्या वेळेला किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या वेळेला होणार आहे. हा कसा आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला बायोडेटा किंवा तुमचा प्रोफाईल बनवता त्यावेळेला त्या प्रोफाईलमध्ये जो तुमचा मेल ID असतो तो व्हॅलिड असणं गरजेचं आहे. कारण की मी इथे असं मेन्शन केलं की व्हॅलिड मेल ID विच शुड नॉट बी अनप्रोफेशनल. व्हॅलिड मेल ID चा अर्थ काय की आपण कधीतरी ID बनवलेला असतो, आपण तो त्या CV मध्ये टाकलेला असतो आणि आपल्याला हे माहिती नसतं की आपला जो ID आहे तो चालू आहे का बंद आहे, इज इट वर्किंग ऑर डिस्कंटिन्यू, हे माहिती नसतं. त्याच्यासाठी तुमचा व्हॅलिड ID म्हणजेच काय की तुम्ही काही दिवसापूर्वी ज्या ID वर मेल ऍक्सेस केलेले आहे किंवा तुम्हाला ज्या ID वर मेल आलेला आहे तो ID म्हणजे तुमचा व्हॅलिड ID असेल. आणि इट विच शुड नॉट बी अनप्रोफेशनल. अनप्रोफेशनल म्हणजे काय, तुम्ही खूप सारा रिंकू किंवा टोनी किंवा राजू किंवा रॉकी असं काही जे वर्ड टाकता किंवा असे काही जे शब्द करतात हे अनप्रोफेशनल आहे. तुमचं जर नाव नंदकिशोर शेवाळे असेल तर तुम्ही N शेवाळे टाका किंवा शेवाळे टाका किंवा NS@ जे काही तुम्ही मेल ID बनवता तसा मेल ID राहू द्या, कारण की हा प्रोफेशनली असणार आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहे आणि त्याच तुम्ही किती प्रोफेशनली आहात किंवा तुम्ही किती अंडरस्टँड आहात किंवा तुम्ही स्वतःला किती प्रॉपरली ठेवलेलं आहे तुमच्या त्या प्रोफाईल किंवा तुमच्या असणाऱ्या बायोडेटावरून समोरच्या रिक्रुटरला किंवा समोरच्या कंपनीतल्या HR टीमला कळतं.
या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून नाही चालणार. तुमचा वर्किंग मोबाईल नंबर म्हणजे काय की तोच परत प्रॉब्लेम. आजकाल नंबर्स खूप असल्यामुळे आपला नंबर चालू आहे बंद आहे हे मोस्ट ऑफ द लोकांना माहिती नसतं, किंवा तुम्ही असा नंबर टाकता की जो बंद आहे. तर त्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या आहे, त्या गोष्टी आपण टाळायच्या आहे. तुमचा जो नंबर असेल मोबाईल नंबर हा व्हॅलिड किंवा जो वर्किंग कंडिशन मध्ये आहे तोच असणं गरजेचं आहे. प्लस आत्ताची एक नवीन कन्सेप्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्याच्या आधी तुमचा प्रोफाईल जातो. तुमचा प्रोफाईल गेल्यानंतर कंपनीचा रिक्रुटर जे HR टीम असते, HR टीमचं प्रत्येकाचं एक कार्य असतं, काम असतं, त्यांना प्रत्येकाचं काम सुपूर्त केलेलं असतं. त्यानुसार प्रत्येक टीम मधला व्यक्ती किंवा एम्प्लॉय तिथला कंपनीचा हा काम करत असतो. त्यावेळेला ज्या वेळेला तुमचा प्रोफाईल जातो तो पहिले तुम्हाला डायरेक्ट फोन न करता तुमच्याबद्दलची माहिती जितकी जास्तीत जास्त कलेक्ट करता येईल तेवढी तो कलेक्ट करतो. मग त्याच्यासाठी तो गुगलची हेल्प घेतो. तुमचं फेसबुकचं अकाउंट आहे का ते बघतो. प्लस बघतो इन द सेन्स की तुम्ही खरंच त्या लेवलचे प्रोफेशनल आहात, त्या लेवलचे क्वालिफाईड आहात, किंवा तुमचं या सगळ्या गोष्टीची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन जर कलेक्ट करायची असेल तर ही सोशल मीडिया थ्रूच मिळते प्रत्येक व्यक्तीची. म्हणून प्रत्येक कंपनीची टीम ही तुम्हाला त्या माध्यमाद्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे सर्च करून तुमची माहिती गोळा करते किंवा कलेक्ट करते. त्यामुळे तुमचं असणार आहे फेसबुकचं अकाउंट असणं गरजेचं आहे, जे प्रॉपर असणं गरजेचं आहे. प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लिंक्ड म्हणून जे काही आहे वेबसाईट आहे किंवा जे पोर्टल आहे तिथे तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्या अकाउंटमध्ये तुमची पूर्ण माहिती असेल, तुम्ही टेक्निकली आहात, तुम्ही फ्रेशर आहात, इन शॉर्ट त्याच पोर्टलला लिंक्डइनच्या तुमचं पूर्ण प्रोफाईल असतो विथ तुमचा फोटोग्राफ असतो. या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की कंपनी मोस्ट ऑफ द कंपनीची पूर्ण टीम हे सगळं इन्व्हेस्टिगेशन किंवा ही सगळ्या गोष्टीची माहिती कलेक्ट केल्यानंतरच पर्टिक्युलर कॅन्डिडेटला अप्रोच होते. कारण की आजकाल एक जॉब असतो पण अप्लाय करणारे भरपूर लोक असतात, तर त्यांना त्या गोष्टीची स्क्रुटिनी करायची असते. स्क्रुटिनी म्हणजे प्रॉपर पद्धतीने निवड जी तुम्हालाही माहिती नसते, आणि मग कुठेतरी तुमचा शॉर्टलिस्ट होतो CV किंवा बायोडेटा. नंतर मग तुम्हाला टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर व्हावं लागतं, कारण की तुम्हाला कंपनीकडून आयदर मेल येणार, मेल आल्यानंतर त्यांचा कॉल येणार, आणि कॉल यायच्या आधी असं कधीच होत नाही की कॉल येतो आणि लगेच तुम्हाला सांगण्यात येतं की तुमचा आज टेलिफोनिक राऊंड आहे किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला आयदर मेसेज येईल, आयदर तुम्हाला मोस्टली मेल येईल, मेसेज येणार नाही, आयदर तुम्हाला मोस्टली मेसेज येईल, मेल येईल, आणि मेलला तुम्हाला त्यांचे पूर्ण डिटेल्स येणार की तुमचा इंटरव्ह्यू कधी शेड्यूल आहे, कुठल्या डेटला आहे, किती वाजून किती मिनिटांनी आहे. त्याच्या आधी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे जो तुमचा टेलिफोनिक राऊंड असेल. ठीक आहे. सो तुमचा बायोडाटा ओव्हरऑल कसा असायला पाहिजे, तुम्ही कसं प्रिपेअर व्हायला पाहिजे, तुमचं मेल ID व्हॅलिड कसा पाहिजे, अनप्रोफेशनल नको, तुमचा वर्किंग नंबर पाहिजे, मोबाईल जो मेन्शन केलेला आहे, तुमचे अकाउंट असणं गरजेचं आहे लिंक्डचं, जे प्रोफेशनली किंवा जे ऍक्च्युली क्वालिफाईड किंवा जे लोक एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे किंवा जे शिक्षण घेतात किंवा जे क्वालिफाईड झालेले आहेत त्यांच्यासाठीच असणार हे पोर्टल आहे, तिथे तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. आता आपण तुर्तात बायोडेटा किंवा रिझ्युमे बद्दल बोललेलो आहोत. आता आपण वळूया इंटरव्ह्यू संदर्भात. व्हॉट इज इंटरव्ह्यू एक्झॅक्टली? इंटरव्ह्यू का कंडक्ट केली जाते? इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यामागचा काय उद्दिष्ट आहे किंवा काय काय मेन एम आहे की काय कसं का वाटतं त्यांना की इंटरव्ह्यू कंडक्ट करायला पाहिजे? तर हे आहे, इंटरव्ह्यू इज अ फॉर्मल मीटिंग और कन्व्हर्सेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड जॉब ऍप्लिकंट. अशा इंटरव्ह्यूद्वारे मग ती टेलिफोनिक इंटरव्ह्यू असो किंवा फेस टू फेस इंटरव्ह्यू असो, त्याला आपण फिजिकल इंटरव्ह्यू म्हणतो. अशा इंटरव्ह्यूद्वारे ऍक्च्युली ही एक फॉर्मल मीटिंग असते. मीटिंग याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण की तुम्ही फर्स्ट टाइम त्या व्यक्तीला भेटता जो तुमची इंटरव्ह्यू कंडक्ट करतो, आणि तोही तुम्हाला फर्स्ट टाइम भेटतो. त्यामुळे तो तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही काय आहात, तुमचा कॉन्फिडन्स काय आहे, किती आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुम्ही कंपनीसाठी किती युजफुल आहात, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी इंटरव्ह्यू फेस टू फेस किंवा टेलिफोनिक ही खूप महत्वाची असते. सो युअर इंटरव्ह्यू बिहेवियर अँड बॉडी लँग्वेज, म्हणजे आपण इथे एक पॉईंट मेन्शन केलाय की तुमचं इंटरव्ह्यू साठीचं असणारं वर्तवणूक, बिहेवियर आणि बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे. सो इंटरव्ह्यूच्या आधी, ड्युरिंग इंटरव्ह्यू अँड आफ्टर इंटरव्ह्यू, मी 3 पॉईंट मेन्शन केलेले की बिफोर इंटरव्ह्यू, ड्युरिंग इंटरव्ह्यू अँड आफ्टर इंटरव्ह्यू. सो आपण याच्याबद्दल वन बाय वन बघूया की बिफोर इंटरव्ह्यू आपण कसं स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे, ड्युरिंग इंटरव्ह्यू कसं प्रिपेअर करणं गरजेचं आहे, अँड आफ्टर इंटरव्ह्यू. बिफोर इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर कराल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फर्स्ट पॉईंट आहे, डू युअर होमवर्क अँड रिसर्च अबाउट द कंपनी. कुठलीही कंपनीचे इंटरव्ह्यू अटेंड करण्याआधी तुम्हाला त्या कंपनीच्या असणाऱ्या
माहितीचा एक होमवर्क करावा लागेल, ज्याला आपण एक पूर्वतयारी म्हणतो, की कंपनी काय आहे, कंपनीबद्दलची पूर्ण माहिती गोळा करणं किंवा कलेक्ट करणं हे खूप एसेन्शियल किंवा गरजेचं आहे. स्टडी ऑल द करंट इश्यूज ऑफ कंपनी अँड जॉब रिक्वायरमेंट्स. त्या कंपनीच्या आतापर्यंत असणाऱ्या करंट जॉब रिक्वायरमेंट काय आहेत आत्ताच्या, आणि त्या सिलेक्ट झाला आहे का, किंवा कंपनीला काही अवॉर्ड मिळालेला आहे का, किंवा कंपनी काही इंटरनॅशनल लेवलला आहे का, किंवा कंपनीचं नवीन कुठलं प्रोडक्ट मार्केटला आलेलं आहे का, ही माहिती याच्यासाठी कलेक्ट करणं किंवा अक्नॉलेज करून माहिती करून घेणं का गरजेचं आहे, की हीच माहिती तुम्हाला त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला खूप एसेन्शियल, युजफुल, फायदेशीर ठरणार आहे. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपण कलेक्ट केलेल्या माहितीचा आपल्याला खूप सारा वापर किंवा उपयोग झालेला आहे. Then neatly arrange and carry your paper like CV, job experience letter and work sample in. ह्या ज्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहे, ह्या काय आहे की तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जायचं असतं त्याच्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र किंवा तुमचे असणारे जे काही ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, प्रोफाईल आहे, हा प्रॉपरली फायलिंग करणं खूप गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की ज्या वेळेला कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येतो त्याला आपण काही मागतो की बाबा तुझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दे, किंवा तुझं आतापर्यंतचं जे क्वालिफिकेशन आहे त्याचं पर्टिक्युलर अकॅडमिकचं मला सर्टिफिकेट दाखव, किंवा तू आतापर्यंत ज्या काही गोष्टी अचीव्ह केल्या त्याच्याबद्दल. मग तो एक एक पेज काढतो किंवा एक पान काढतो किंवा एक डॉक्युमेंट काढतो. ते अनप्रोफेशनल असल्यामुळे आपल्याला ते सगळे डॉक्युमेंट्स फायलिंग करणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिफोर इंटरव्ह्यू करायच्या आहे, म्हणजे इंटरव्ह्यूला जायच्या आधी. प्रॅक्टिस गुड हायजेनिक, तुमचं पोश्चर आणि गेस्चर, म्हणजे तुमचं स्वतःचं असणारं तुमचं इन शॉर्ट तुम्ही कसे आहात, तुम्ही प्रॉपर आहात, तुमचं हेअरस्टाईल कशी आहे, तुम्ही हेअर ड्रेस केलेला आहे का, तुमचं सगळ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जातात ज्या मी इथं मेन्शन केलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. याच्यात मी मेन्शन केलं की ड्रेस कुठला कशा कलरचा असणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बिफोर इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. हे असणार आहे जेव्हा तुम्ही फिजिकली किंवा पर्सनली इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपण नो डाऊट आजचं आपलं सेशन आहे की टेलिफोनिक इंटरव्ह्यू. मी हे तुम्हाला इन ऍडव्हान्स किंवा असं म्हणू की कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, कारण की टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाल्यानंतरचा नेक्स्ट राऊंड जो असणार आहे तो तुमचा फिजिकल असणार आहे. म्हणजे तुम्हाला कंपनीत जाऊन पर्सनली फिजिकली जाऊन कंपनीत जाऊन तुम्हाला रिक्रुटर समोर किंवा HR समोर किंवा HRच्या टीम समोर जाऊन किंवा त्यांच्या पॅनल समोर जाऊन इंटरव्ह्यू अटेंड करायची आहे. मग त्यावेळेला हे आता दिलेले बिफोर इंटरव्ह्यूचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला खूप युजफुल किंवा फायदेशीर ठरणार आहे. नेक्स्ट आहे जे आपण आता बिफोर इंटरव्ह्यूचा पॉईंट्स घेतलेले आहेत. याच्यात मी सगळं मेन्शन केलेलं आहे की फिमेल असेल तर त्यांनी कशा टाईपचे ड्रेस गेटअप असणं गरजेचं आहे, मेल असेल तर कशा टाईपचं आहे. या गोष्टीकडे मोस्ट ऑफ द आत्ताचं जे यंग जनरेशन आहे, किंवा असं म्हणूया की नॉट एक्झॅक्टली यंग जनरेशन, जे फ्रेशर असतात ना ते ह्या गोष्टीशी अवेअर नसतात, जाणकार नसतात की यार ठीक है मैं किसी टाइप का टी शर्ट पहन के जाऊंगा, नॉर्मल जाऊंगा, जीन्स पे जाऊंगा. तर ह्या गोष्टी नकोय आपल्याला. त्याच्यासाठी या गोष्टी मी मेन्शन केलेलं की यू शुड लुक अ व्हेरी जेंटलमॅन, की तुम्ही त्या प्रकारे पद्धतीचे दिसणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या बॉडी लँग्वेज, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं हेअर ड्रेसअप, तुमचं पूर्ण असणारं पोश्चर आणि गेस्चर, म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटीमध्ये कसे दिसतात, या सगळ्या गोष्टी खूप मायने ठेवतात किंवा या सगळ्या गोष्टी खूप महत्व देतात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर या सगळ्या मेन गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. या गोष्टीवर तुम्ही एकदा फक्त एक ओव्हरलुक बघून घ्या की काय काय गोष्टी कशा असणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट स्लाइडकडे वळूया. हे बिफोर इंटरव्ह्यू आहे. मी मोस्ट ऑफ द पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. हे ड्युरिंग इंटरव्ह्यू आहे. आपण आपला जो या वेबिनारचा जो एंड आहे हा आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या स्लाइडनीच करणार आहोत, कारण की ती तुमच्या जास्त लक्षात राहील. कारण की आता जे 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंतचा जे जॉब फेअर आहे, जो आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज यांनी जो कौशल्य विकास यांनी जो राबवणार आहे किंवा ते राबवत आहेत, तर त्याच्यासाठी तुमचा पहिला जो राऊंड असणार आहे तो टेलिफोनिक असणार आहे. तर तो आपण शेवटी घेऊ. त्यामुळे काय राहील की सगळ्यांच्या ते प्रॉपरली फ्रेशमध्ये लक्षात राहणार आहे. आणि एकदा तुमचा टेलिफोनिक राऊंड झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल राऊंड असणार आहे, त्यावेळेला तुम्हाला हे पॉइंट्स खूप युजफुल होणार आहेत. सो ड्युरिंग इंटरव्ह्यू दिलेला आहे की तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला तुमचं
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असणं गरजेचं आहे. तुम्ही घाबरलेले नसायला पाहिजे आहे. ठीक आहे, तुम्ही जाता आहात तर तिथे ग्रीट करणं गरजेचं आहे. मॉर्निंग असेल, आफ्टरनून असेल, इव्हिनिंग असेल, त्यानुसार तुम्हाला ग्रीट करणं का गरजेचं आहे की हे तुमचे एटिकेट्स आणि मॅनर्स आहेत, जे समोरच्या रिक्रुटरला किंवा इंटरव्ह्युअरला तुम्ही काय आहात तुमचा. ठीक आहे, आत्ताचं आपण असं म्हणतोय की आता कोविड आहे, त्यामुळे आपण हँडशेक करणं टाळणार आहोत. आपण नमस्कार किंवा नमस्ते करूनच त्यांना हाय हॅलो करणार आहोत. हे प्रिकॉशन घेण्या संदर्भात आहे. पण याच्या आधी ज्या वेळेला इंटरव्ह्यूला आपण जायचो किंवा आम्ही जायचो किंवा इतर लोक जायचे, त्यावेळेला आपण हँडशेक करणं का गरजेचं आहे. हँडशेक वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या वेळेला तुम्ही हँडशेक करता त्यावेळेला तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही घाबरलेले आहात का, तुमच्यात तो कॉन्फिडन्स आहे का, तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी विलिंग टू वर्कची अशी एक इच्छा जागृत झालेली आहे का, हे तुमच्या फक्त हँडशेकनी समोरच्या त्या रिक्रुटरला किंवा त्या असणाऱ्या टीमला कळतं. त्यामुळे ह्या गोष्टी खूप इसेन्शियल आहे, महत्वाच्या आहेत. सो ह्या गोष्टी आपण ड्युरिंग इंटरव्ह्यू बघणार आहोत किंवा ड्युरिंग इंटरव्ह्यूच्या वेळी काय काय असायला पाहिजे त्याचे मी पॉईंट्स मेन्शन केलेले आहे. त्यानुसार तुम्ही फक्त एकदा जस्ट एक नजर टाका, कारण की आपण मेन मुद्द्याकडे वळणार आहोत. मेन आपला आजचा जो टॉपिक आहे तो टेलिफोनिक इंटरव्ह्यूचा आहे. सो आपण त्याच्याकडे जायच्या आधी ड्युरिंग इंटरव्ह्यूज आहे. टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तुमचा जो वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे इंटरव्ह्यूचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्क्रीनिंग, ज्याला स्क्रीनिंग म्हटलेलं आहे, जो टेलिफोनिक राऊंड आहे. आफ्टर दॅट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू पण इंटरव्ह्यू होते. ही कोणासाठी आहे, ही लोकल लोकांसाठी मोस्टली नाही आहे. म्हणजे जर मला अब्रॉडच्या एखाद्या कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे किंवा लागतोय किंवा माझं सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यावेळेला ती इंटरव्ह्यू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू होते. 1-on-1 फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे, ग्रुप इंटरव्ह्यू आहे, पॅनल इंटरव्ह्यू आहे, बिहेवियर इंटरव्ह्यू आहे आणि सिक्वेन्शियल इंटरव्ह्यू आहे. मी हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की आपला आजचा टॉपिकच इंटरव्ह्यू संदर्भात आहे. तर मी असं ठरवलं की का नाही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी, कारण की आज ना उद्या तुम्हाला या प्रत्येक इंटरव्ह्यूला फेस करायचं आहे किंवा सामोरी जायचं आहे. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे आपण ज्या वेळेला इंटरव्ह्यू तुम्ही टेलिफोनिक, आता आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या या स्लाइडकडे वळलेलो आहोत. आता इथून आजचा टॉपिक आपला सुरू होत आहे. याच्या आधी मी जे घेतलेलं आहे, याच्या आधी जे मी ओव्हरव्ह्यू घेतला तो होता इंटरव्ह्यू संदर्भात. आफ्टर completion of your telephonic interview, how you attend the physical interview, what type of mistake you guys will do, तुम्ही काय मिस्टेक्स करतात किंवा कराल, या संदर्भात आपण बोललेलो आहोत, या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण जाऊया की टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या वेळेला ज्या कॉमन मिस्टेक्स होतात, ज्या चुका होतात, मोस्ट ऑफ द टाइम ह्या चुका होतातच होता. बिकॉज जे फ्रेशर आहे ते कॅन्डिडेट, ते व्यक्ती, तो व्यक्ती ह्या चुका करतोच. का करतो? कारण की तो फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू फेस करत असतो, ज्याला आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यू म्हटलेला आहे. आयदर तो फर्स्ट टाइम टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड करत असतो, त्यावेळेला त्याच्याकडून ह्या मिस्टेक कळत न कळत किंवा लक्षात ठेवूनही होतात की मला ही मिस्टेक नाही करायची आहे, कारण की तो फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू अटेंड करतो किंवा सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम, पण त्याचा तो यूज टू झालेला नसतो इंटरव्ह्यूच्या संदर्भात किंवा त्याच्याशी रिलेटेड. कारण की ऑलरेडी इंटरव्ह्यू म्हटलं की सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती, एक धडकी भरते की नाही इंटरव्ह्यू म्हणजे कशी असेल, मी करू शकेल की नाही. की मोस्ट ऑफ द टाइम आपलं माइंड हेच विचार करतं की मी अटेंड करू शकेल की नाही, मी प्रॉपर बोलू शकेल की नाही. आणि हीच गोष्टीचा एक म्हणून असं म्हणता येईल की ह्याच गोष्टीचा उद्रेक होतो आणि त्याचं रूपांतर होतं भीतीमध्ये, आणि मग भीती येते आणि मग त्यावेळेला आपल्याकडून ह्या कॉमन मिस्टेक्स होतात. त्या काय काय आहे तर इम्प्रॉपर ग्रीटिंग. आपण 1 by 1 5ही पॉइंट्स प्रॉपरली बघणार आहोत, कारण की आजचा मेन पॉइंट्स आहे हाऊ टू अटेंड टेलिफोनिक इंटरव्ह्यू किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यूचे तंत्र. सो फर्स्ट पॉइंट आहे इम्प्रॉपर ग्रीटिंग. ती काय असणार आहे आपण पुढच्या स्लाइडमध्ये 1 by 1 बघणार आहोत. सेकंड पॉइंट आहे की इम्प्रॉपर लिसनिंग. थर्ड पॉइंट जो आहे कॉमन मिस्टेक्सचा तो आहे स्पीकिंग टू फास्ट. फोर्थ पॉइंट आहे कॅज्युअल इंट्रोडक्शन. अँड द लास्ट पॉइंट इज क्लोजिंग विदाउट ग्रॅटिट्यूड. हे काय आहेत, हे स्लाइड्स काय आहेत किंवा हे पॉइंट्स काय आहे, आपण एक एक स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. आणि या सगळ्या मिस्टेक्स आहेत जे प्रत्येक फ्रेशर मोस्ट ऑफ द टाइम करतच असतो. पहिली स्लाइड होती कॉमन मिस्टेक. कॉमन मिस्टेकची पहिली स्लाइड होती इम्प्रॉपर ग्रीटिंग. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला फोन येतो, आपण असा अज्युम करूया की तुम्हाला मेल येऊन गेलेला आहे की आज तारीख आहे 18 तारखेला तुम्हाला 5 वाजता अशा इंटरव्ह्यू साठीचा कॉल येणार आहे. आपण असं गृहीत धरूया.
ठीक आहे. म्हणजे आजचं सेशन झाल्यानंतर एखाद्या कॅन्डिडेटला जे आता ऑनलाईन आहेत, जे माझं हे सेशन अटेंड करताय वेबिनार, त्यांच्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल बेस थिंक करूया की 5 वाजेचं माझं हे 5 वाजेपर्यंतचं हे वेबिनार संपल्यानंतर 5:15 किंवा 5:30ला कंपनीचा HR किंवा रिक्रुटर तुम्हाला फोन करणार आहे. त्यावेळेला फर्स्ट टाइम कॉल येतो आहे किंवा आपण मोस्ट ऑफ द टाइम घाबरलेलो असतो किंवा आपल्याला माहिती असतं की आता हा कॉल इंटरव्ह्यूचा आहे, कारण की आपल्याला 5:30 वाजेची इंटरव्ह्यू आहे किंवा 5:15 वाजेची इंटरव्ह्यू आहे. तुम्ही त्या भीतीच्या याच्यात असतात, तुम्हाला फोन किंवा मोबाईलवर कॉल येतो. कॉल आल्यानंतर तुम्ही पटकन उचलता. आयदर तुम्ही घाबरलेले असता किंवा पटकन इंटरव्ह्यू संपवण्याच्या याच्यामध्ये तुम्ही तो पटकन उचलता. उचलल्यानंतर तुम्ही हा बोला कोण आहे असं म्हणता, किंवा तुमचं जे कम्युनिकेशन असतं किंवा तुमचा जो अप्रोच असतो तो अनप्रोफेशनल असतो किंवा तो त्या लेवलचा नसतो. याच्यात पहिलं आपण म्हटलं ना की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. युअर फर्स्ट इम्प्रेशन शुड बी अ व्हेरी जेन्युन, व्हेरी प्रॉपर, व्हेरी कॉन्फिडंट. मी एवढं का बोलतोय, कारण की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे त्या HR टीमच्या पहिल्या मेंबर्सला तुमच्याबद्दलची रेकग्नायझेशन, तुमच्याबद्दलचे एक्नॉलेज, तुमच्याबद्दलची माहिती ही कळणार आहे, ज्याद्वारे ते तुमचं आज टेलिफोनिक राऊंड मध्ये झालेले इंटरव्ह्यूचे डिटेल्स रिमार्क करून पुढच्या टीमला पाठवणार आहे. मग पुढची टीम तुमची इंटरव्ह्यू घेईल, ती परत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रिमार्क करून त्याच्या पुढच्या टीमला पाठवणार आहे. अशा पद्धतीने तुमची इंटरव्ह्यू सगळ्यात लास्ट HR टीमचं आयदर HR मॅनेजर किंवा त्यांचं कोणी जे एक्झिक्युटिव्ह असतात ते घेतात, फिजिकल, ज्याला आपण फेस टू फेस म्हटलेलं आहे, पर्सनली. पण त्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला कॉल आल्यानंतर आपण इम्प्रॉपर ग्रीटिंगचा काय अर्थ आहे, किंवा आपण असं काय असतं की आपण कुठल्या मिस्टेक करतो. एक फोन उचलल्यानंतर आपण या गोष्टी विसरून जातो की आता आफ्टरनून आहे, आता AM आहे का PM आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही इतके अलर्ट असायला पाहिजे की येस आता आफ्टरनून आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आता AM आहे तर मला काय म्हणायचं आहे, आता PM आहे तर मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला मॉर्निंग म्हणायचं आहे, इव्हिनिंग म्हणायचं आहे, आफ्टरनून म्हणायचं आहे, ही गोष्ट खूप खूप महत्व देते तुमच्या कम्युनिकेशनला किंवा तुमच्या इंटरव्ह्यू स्टार्ट करण्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला कॉल येतो त्यावेळेला तुम्हाला एक छानसा पॉज घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता 5:15 वाजेचा कॉल येणार आहे जो इंटरव्ह्यूचाच आहे, आणि तुम्ही ती इंटरव्ह्यू अटेंड करायला एकदम रेडी झाला आहात, तरी पण तुम्हाला एक नॉर्मल पॉज घ्यायचा आहे. पॉज घेतल्यानंतर 5 सेकंदानंतर तो जो कॉल आहे तो तुम्हाला पिकअप करायचा आहे किंवा रिसिव्ह करायचा आहे. तो याच्यासाठी पॉज कशासाठी घ्यायचा 5 सेकंदानंतरच का, त्याचं पण काही कारण आहे किंवा त्याचं पण काही रिझन आहे. फर्स्ट, ज्यावेळेला आता तुमची इंटरव्ह्यू स्टार्ट होणार आहे, तुम्हाला माहिती असतं, त्याच्यासाठी तुम्हाला सेल्फ प्रिपेअर होणं, सेल्फ मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणी बूस्ट नाही करणार आहे, किंवा तुमच्या शेजारी उभा असणारा माणूस तुम्हाला म्हणणार नाही की चलो भाऊ लढो अभी इंटरव्यू तुम कंडक्ट करो, मैं तुम्हारे साथ हूं या तुम्हारे पीछे हूं. तुम्हाला सेल्फ मोटिवेट होऊनच ती इंटरव्ह्यू कॉन्फिडेंटली फेस करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा पॉज घ्यायचा आहे. म्हणजे म्हटलं ना की आपल्याला स्पीडनी पळायच्या आधी आपण थोडा रिव्हर्स येतो आणि मग एकदम स्पीडनी जातो, त्या पद्धतीचं असं समजूया की आपण पॉज घेतला आहे. 5 सेकंदानंतर कॉल रिसिव्ह केलेला आहे, पिकअप केला आहे, म्हणजे उचललेला आहे. आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम आपण हे करणं खरं गरजेचं आहे. आता मी इथं काय म्हटलं होतं, इम्प्रॉपर ग्रीटिंग. इम्प्रॉपर ग्रीटिंग असं का मेन्शन केलं आहे की ज्यावेळेला आपण कॉल रिसिव्ह करतो त्यावेळेला आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर हे न करता आपण त्यांना म्हणू शकतो की मला कळेल का तुम्ही कोण बोलता आहात, मॅडम किंवा सर. तुम्हाला आवाज कळेल मेल आहे का फिमेल आहे, राईट. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, मी तुम्हाला पॉज घ्या किंवा 5 सेकंदानंतर कॉल रिसिव्ह करा असं का सांगितलं आहे. तुम्ही स्वतः वेल प्रिपेअर होण्यासाठी, स्वतःला सेल्फ प्रिपेअर होण्यासाठी, प्रॉपरली सेल्फ प्रिपेअर होण्यासाठी तुमच्यासाठी 5 सेकंद खूप मोर दॅन सफिशियंट आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही कॉल रिसिव्ह करता त्यावेळेला होतं असं की तुम्ही जर गोंधळलेले असाल किंवा तुम्ही जर असा पॉज घेतलेला नसेल आणि तुम्ही डायरेक्ट फोन पिकअप केला असेल, डायरेक्ट फोन रिसिव्ह केला असेल, तर जिथं मॅडम आहे तिथं तुम्ही सर म्हणाल आणि जिथं सर आहे तिथे तुम्ही मॅडम म्हणाल, कारण की तुम्ही घाबरलेले असतात. आणि ही मिस्टेक होऊ नये म्हणून आपल्याला स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी काही सेकंदाचा अवधी द्यायचा आहे. आणि येस आय एम व्हेरी कॉन्फिडंट अँड आय कॅन अटेंड द इंटरव्ह्यू व्हेरी कॉन्फिडेंटली असं स्वतःशीच बोलून स्वतःचा इंटरव्ह्यू फेस करायचे. त्यामुळे स्वतःला सेल्फ मोटिवेट करायचं आहे. मग आपण त्यांना बोलू शकतो की मे आय नो विथ हुम आय एम टॉकिंग सर. सर याच्यासाठी की तुम्हाला मेलचा आवाज येतोय तर तुम्ही सर म्हणाल, फिमेल असेल तर मॅडम म्हणाल. मला कळेल का कोण बोलताय. हे कशासाठी आहे, तुमचं कुठल्याही कम्युनिकेशनचा रॅपो मेंटेन करण्यासाठी किंवा तुमचं कुठल्याही कम्युनिकेशनशी संवाद साधण्यासाठी, प्रॉपर संवाद साधण्यासाठी तुम्हाला समोरच्याशी असं बोलणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याला पण इंटरेस्ट येईल आणि तोही तुमच्याशी त्या लेवलला त्या पद्धतीने तुमच्याशी बोलू शकेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे पहिलं हा नियम लक्षात ठेवा की कोणी फोन आला कंपनीचा तर तुम्ही त्याला पहिले ग्रीट कराल,
ॲज पर द टायमिंग. आफ्टरनून असेल आफ्टरनून, गुड आफ्टरनून सर, मॅडम तुम्हाला आवाज आणून कळेल, कारण की जेव्हा कॉल येतो तेव्हा तुम्हाला डायरेक्ट गुड आफ्टरनून नाही म्हणायचं आहे, तिकडनं कॉल येईल, या माय नेम इज प्रीती, आय एम कॉलिंग फ्रॉम दिस कंपनी, मे आय टॉक टू मिस्टर नंदकिशोर, असं म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अरे हा कंपनीतून कॉल आलेला आहे आणि हे माझ्याशीच बोलू इच्छिता. मग त्यावेळेला तुम्ही मॅडमचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग मॅडम म्हणणार आहात. ठीक आहे. आणि आता मॅडम त्यांचं नाव सांगितलं नसल्यामुळे आपण त्यांना बोलणार आहोत, मे आय नो विथ होम आय एम टॉकिंग, किंवा तुम्ही मराठीत बोलाल तर तरी चालेल की मला कळेल की मी कोणाशी बोलतोय. मग ते सांगतील की माय नेम इज प्रीती, माझे नाव प्रीती आहे आणि मी तुमच्या इंटरव्ह्यू कॉल संदर्भात हा फोन केलेला आहे. मग त्याच्याने काय होतं की एक रॅपो मेंटेन होतो, एक प्रॉपर चॅनल मेंटेन होतं कम्युनिकेशनचं. आणि मग हळूहळू आपण इंटरव्ह्यू जेव्हा अटेंड करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला लक्षातही येत नाही की आपण इंटरव्ह्यू इतक्या स्मूथ पद्धतीने, छान पद्धतीने अटेंड करत आहोत आणि ती प्रॉपरली आपण क्रॅक पण केलेली. हे तुम्हाला आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इंटरव्ह्यू कळणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर स्वतः रेकॉग्नाइज कराल, रेक्टिफाय कराल की यार माझ्या या आजच्या इंटरव्ह्यू मध्ये मी काय मिस्टेक केली का, तर तुम्हाला मिळणारं उत्तर, तुमच्या सेल्फ माइंडला मिळणारं उत्तर हे असेल की नाही, यू डिडंट डू एनी मिस्टेक, तुमच्याकडून कुठलीच मिस्टेक झालेली नाहीये. का? कारण की तुम्ही सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले होते किंवा करत आहात. सो इम्प्रॉपर ग्रीटिंग मध्ये काय येतं ही गोष्ट मी मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट स्लाइड आहे इम्प्रॉपर लिसनिंग. आपण असं अज्युम करूया की तुम्हाला कॉल आलेला आहे, तुम्ही तो अटेंड केलेला आहे. कॉल अटेंड केल्यानंतर तुमचं ग्रीट झालेलं आहे, हाय गुड आफ्टरनून सगळं झालेलं आहे, मॅडम सर हेही बोलून झालेलं आहे. आता समोरचा रिक्रुटर किंवा इंटरव्ह्युअर किंवा HR टीमचा कुठलाही एक्झिक्युटिव्ह तुमची इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतो आहे, तो तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मी असं मेन्शन केलं आहे किंवा आपला जो कॉमन मिस्टेकचा सेकंड पॉईंट आहे इम्प्रॉपर लिसनिंग. म्हणजे काय, मोस्ट ऑफ द टाइम आपण असं असतं की समोरचा व्यक्ती मला प्रश्न विचारतो आहे आणि मला जसं काय त्या प्रश्न माहितीच आहे या पद्धतीने आपण रेडी राहतो आणि कधी मी उत्तर सांगू त्याच्यासाठी तुमची घाई असते किंवा तुमचं खूप ओव्हर एक्साइटमेंट असते आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स होतात. सो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की समोरचा व्यक्ती आपल्याला काही विचारतोय किंवा काही सांगतो आहे, सो ॲट दॅट मोमेंट यू गाईज शुड बी अ व्हेरी प्रॉपर. दॅट मीन्स वॉट, की तुम्ही यू शुड बी अ व्हेरी गुड लिसनर. तुमचं ऐकणं हे खूप प्रॉपर असणं गरजेचं आहे. जेव्हा समोरचा बोलत असेल त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर किंवा काही अडथळा न आणता तो काय म्हणतो हे पूर्णतः ऐकणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू स्मूथ छान पद्धतीने कंडक्ट करण्यासाठी खूप सहाय्य ठरणार आहे. सो बी अ गुड लिसनर. फर्स्ट अंडरस्टँड द क्वेश्चन, देन गिव्ह ऑनेस्टली आन्सर और ऑनेस्ट आन्सर. आपण पहिले ऐकून घेऊया की त्यांनी काय विचारलं. या मिस्टर नंदकिशोर, कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ. नंदकिशोर तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काही सांगू शकता का किंवा सांगू शकाल का, किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ और टेल मी इन ब्रीफ अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड. कधी कधी असं असतं समोरचा व्यक्ती एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो आणि आपण त्यावेळेला कन्फ्यूज होतो, कारण की आपण प्रॉपरली लिसन किंवा ऐकत नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की समोरच्या रिक्रुटरने मला 3 प्रश्न विचारले, अरे बापरे आता मला 3 प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर द्यावे लागतील, ओ माय गॉड. मग असं न होता दॅट्स द रिझन आय मेन्शन बी अ गुड लिसनर. पहिले तो प्रश्न काय विचारतो याच्याकडे लक्ष देऊन ऐका, ऐकल्यानंतर मग तुमचा, हे याच्यासाठी म्हणतो की ज्यावेळेला तुम्ही प्रश्न ऐकत असता त्यावेळेला तुमचं माइंड चालू असतं, ज्यावेळेला तुमचं माइंड चालू असतं त्यावेळेला तुमचं माइंड त्या प्रश्नाचं उत्तर बनवायला सुरुवात करत असतो. जर तुम्ही तीच गोष्ट फास्ट केली, म्हणजे काय की तिकडनं प्रश्न यायच्या आता तुम्ही उत्तर द्यायची घाई केली, तर तुमचं माइंडचं आणि तुमच्या तुमच्या बोलण्याचं कुठेच कॉर्डिनेशन होत नाही. त्यामुळे तुमच्याकडून आयदर चुकीचं उत्तर दिलं जातं किंवा ओव्हर कॉन्फिडेंटली उत्तर दिलं जातं किंवा काहीतरी असं उत्तर दिलं जातं की जे तुम्ही काही केलेलंच नसतं. त्याच्यासाठी आपण म्हटलेलं आहे की पहिले तो क्वेश्चन अंडरस्टँड करा आणि नंतर प्रामाणिकपणे उत्तर द्या. ऑनेस्टली शब्द मी याच्यासाठी मेन्शन केलेला आहे की आपल्याला प्रश्न कळलेला आहे, उत्तर आपल्याला माहिती असतं, पण आपल्याला माहिती आहे की त्या उत्तराशी रिलेटेड मी मॅच होत नाही, तरी पण तुम्ही द्यायचंय म्हणून उत्तर द्याल, तर त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट म्हणजे इट गिव्ह बॅड इम्पॅक्ट, की तो तुमच्यासाठीचा एकदम चुकीचा इम्पॅक्ट असणार आहे. त्यामुळे तुमचं जे आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे, हे एकदम प्रामाणिक असणार त्याच लेवलला गरजेचं आहे. कारण की तुमची ह्याच गोष्टी, ऑनेस्टनेस, या सगळ्या गोष्टी ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू आयदर टेलिफोनिक असू द्या, फेस टू फेस असू द्या, कन्सिडर केल्या जातात किंवा ग्राह्य धरल्या जातात किंवा समजल्या जातात. नेक्स्ट थर्ड स्लाइड आहे जी कॉमन मिस्टेकची आहे, ती म्हणजे स्पीकिंग टू फास्ट. ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं असतं टेलिफोनिक राऊंडला, ठीक आहे, इथे मी मेन्शन केलं की डोंट स्पीक फास्ट बिकॉज इट्स कन्फ्यूज युअर माइंड.
मी जर खूप फास्ट बोललो तर तुम्हाला कळणार नाही की सर काय बोलले. ठीक आहे, की तुम्ही जर काही फास्ट बोलाल ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, मला कळणार नाही तुम्हाला काय बोलायचं की तुम्ही काय बोललात. म्हणून तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला फास्ट कुठलीच कम्युनिकेशन ठेवायचं नाहीये. वेन यू स्पीक ज्यावेळेला तुम्ही बोलाल त्यावेळेला तुम्हाला थोडं बिट स्लो राहणं गरजेचं आहे, म्हणजे थोडं स्लो होणं गरजेचं आहे. तुमचा युअर व्हॉइस शुड बी अ क्लिअर, तुमचा आवाज हा एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. या गोष्टी का महत्वाच्या आहे, ज्या वेळेला तुम्ही टेलिफोनवर कम्युनिकेशन करता त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशनचं नॉलेज आहे का. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय असतं की जिथे ज्या गोष्टीला जितकं महत्व द्यायचं, जसं आपण एखाद्या व्यक्तीला रागवल्यानंतर आपला रागवण्याचा टोन वेगळा असतो, प्रेमाने बोलण्याचा टोन वेगळा असतो, ऑनेस्टली बोलण्याचा टोन वेगळा असतो. ह्या टोनवरच तुमची इंटरव्ह्यू मोस्ट ऑफ द टाइम कंडक्ट केली जाते की तुम्ही किती जेन्युन आहात, तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही किती प्रॉपर आहात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप मायने ठेवतात. त्यामुळे मी हा पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे. बिकॉज युअर माइंड कोऑर्डिनेट विथ युअर टंग. बघा, तुम्ही जर थोडं बिट स्लोअर असाल तर आणि तुम्ही फास्ट बोलत नसाल तर तुमचं जे माइंड आहे हे तुमच्या टंगशी म्हणजे तुमच्या जिभेशी किंवा तुम्ही जे बोलण्याचं कम्युनिकेशन तुमच्या माउथद्वारे होतं, ठीक आहे, मुखाद्वारे होतं, तर तिथे तुम्हाला कोऑर्डिनेशन करताना खूप सोपं जातं आणि कुठलीच गोष्ट अननेसेसरीली होत नाही. सो यू कॅन चेंज युअर. आणि समजा बाय चान्स मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्या माइंडने तयार केलं आणि मी जर ते पटकन दिलं तर मग नंतर पटकन दिलं गेलं आणि काय होईल की अरे मी हे चुकीचं दिलं, आता मला रिव्हर्स येता येणार नाही. परत मला समोरच्याला असं नाही म्हणणार सॉरी मॅम, आय डिड मिस्टेक, मी मिस्टेक केली आणि मी चुकीचं उत्तर दिलं, असं नाही म्हणता येणार. त्याच्यासाठी तुम्ही जर थोडा पॉज घेतला, तुम्ही थोडं स्लो असाल तर तुम्हाला तुमचं उत्तर द्यायच्या आधीच बदलता पण येऊ शकेल. जे प्रॉपर असेल तेच तुम्ही द्याल, पण ते बदलता येण्यासाठीचा काही कालावधी असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही बोलत असताना यू डू नॉट स्पीक टू फास्ट. हा पॉईंट इथे कव्हर केलेला आहे. नेक्स्ट आहे, हा खूप महत्वाचा आहे, जो जनरल इंट्रोडक्शनचा आहे. माझ्या मते इथे स्पीकिंग टू फास्टला थर्ड पॉईंट आहे, हा फोर्थ आहे. इथे मी बाय मिस्टेक झालेला तिसरा आलाय, हा ऍक्च्युली 4 आहे. ओके, सो नेक्स्ट स्लाइड जी आहे ती काय म्हणते की जनरल इंट्रोडक्शन. आता हे खूप महत्वाचं आहे. आपण आता असं आजचा विषयच असा आहे की टेलिफोनिक इंटरव्ह्यू, म्हणजे टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड करत असताना समोरच्या रिक्रुटरनी, समोरच्या एक्झिक्युटिव्हनी, समोरच्या HR टीमनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे, किती कॉन्फिडेंटली द्यायचे, आपण काय मिस्टेक्स करतो, या 1 बाय 1 एक स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. 4th स्लाइड आहे जनरल इंट्रोडक्शन. हा काय प्रकार आहे, ज्या वेळेला एखादा रिक्रुटर तुम्हाला फोन करतो आणि ज्या वेळेला तो तुमची इन्फॉर्मेशन विचारतो किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर त्याला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही टेलिफोनिक इंटरव्ह्यूचं अटेंड करत आहात, तर त्याला तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी जाणून घेण्याची तेवढी उत्सुकता किंवा तेवढी क्युरियोसिटी नसते. त्याला स्पेसिफिक माहिती पाहिजे असते तुमच्याकडून, जी म्हणजे त्याला पुढे पुट करतील की येस, हा जो कॅन्डिडेट आहे हा रिलेव्हंट आहे, हा ह्या पोझिशनसाठी ऍप्लिकेबल आहे, आता याचा नेक्स्ट राऊंड घ्यायला काय हरकत नाही, हा रिमार्क किंवा हे तो पुढच्या टीमला पाठवणार आहे. त्याच्यामुळे मी हा पॉईंट का मेन्शन केला की त्याला तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची काहीच इच्छा नसते. त्याला तुमच्याबद्दलची स्पेसिफिक माहिती पाहिजे असते, जी म्हणजे तुम्ही तुमच्या त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी अप्लाय. आता समजा अजून की मी ॲज अन अकाउंटंट म्हणून अप्लाय केलेला आहे, मी ॲज अन हार्डवेअर इंजिनियर म्हणून अप्लाय केलेला आहे आणि त्यांनी तुमच्याबद्दल विचारलं रिक्रुटरने, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल मोस्ट ऑफ द जास्त सांगण्यापेक्षा स्पेसिफिकली तुमच्याबद्दल सांगा. येस, माय नेम इज नंदकिशोर शिवाळे, आय डन माय मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट, आय एम अ ग्लोबली सर्टिफाइड, आय कॅन डू द फॉर्मॅटिंग, आय कॅन डू द इन्स्टॉलेशन, आय कॅन डू द असेंब्ली. म्हणजे मी हार्डवेअर इंजिनियर आहे, माझं असं क्वालिफिकेशन आहे, मी डिप्लोमा केलाय, डिग्री केली, वॉट एव्हर मे बी, आणि हे केलं असताना मला ह्या गोष्टी येत आहे. ह्या जेव्हा तो ऐकेल, ह्या जेव्हा तो एक्नॉलेज करेल, ह्या जेव्हा तो तुमच्याकडून रेकॉग्नाइज करेल, तर त्याला वाटेल की येस, मला जो कॅन्डिडेट पाहिजे तो हाच आहे आणि मला जे एक्सपेक्टेड आहे तेच यांनी सांगितलेलं आहे. कारण की त्याचा पहिला राऊंड त्याचं पहिलं कम्युनिकेशन तुमची माहिती काढण्यामागचा हाच उद्देश असतो की तुम्ही ज्या पोझिशनसाठी अप्लाय केलेलं आहे त्या पोझिशनला खरंच तुम्ही मॅच होता की नाही.
त्याच्यात तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांगितलं आणि त्याला तिथे कुठेच स्क्रुटिनी करता येणार नाही किंवा कुठेच त्याला फाइंड आउट करता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही, म्हणून मी इथे मेन्शन काय केलंय की स्पेसिफिक तुमचीच माहिती त्याला पाहिजे असते, ती तुम्ही 80% म्हणजे 80% तुमची माहिती द्यायची जी स्पेसिफिक असेल, आणि जनरल इन्फॉर्मेशन. मग जनरल मध्ये मग तुम्ही सांगू शकाल की माझे फादर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे, मोठा भाऊ आहे बँकेत आहे, वॉट एव्हर मे बी, जे तुमचं असेल तुमच्या प्रोफाईलला अनुसरून. पण सगळ्यात जास्त माहिती तुमच्या स्वतःबद्दल, तुम्ही केलेल्या क्वालिफिकेशन बद्दल, तुम्ही करिक्युलम मध्ये असताना काय सर्टिफिकेट अचीव केलंय, काय कॉम्पिटिशन मध्ये काही नंबर जे काय असेल अचीव केलेलं ते तुम्हाला सांगणं गरजेचं असतं. कारण की तो काय जाणू इच्छितो की तुम्ही काय आहात आणि तुम्ही खरंच त्या पोझिशनसाठी सुटेबल आहात का. ज्या वेळेला तुम्ही ह्या इतकी कॉन्फिडेंटली तुमच्याबद्दल, तुम्ही अचीव केलेल्या गोष्टीबद्दल, क्वालिफिकेशन बद्दल, असणाऱ्या अनुभवाबद्दल, असणाऱ्या नॉलेज बद्दल, प्रॅक्टिकल नॉलेज किंवा थेरॉटिकल नॉलेज बद्दल सांगाल, त्यावेळेला त्याला कळतं की यस, हा व्यक्ती पुढच्या राऊंडसाठी सुटेबल आहे किंवा हा राऊंड पास झालेला आहे, त्या पुढच्या राऊंडसाठी मी याला पुट करू शकतो किंवा प्रोसीड करू शकतो. म्हणून इथे मी मेन्शन केलं की फर्स्ट टेल अबाउट युअर नेम, क्वालिफिकेशन, देन टाईप ऑफ वर्क यू कॅन डू, म्हणजे तुम्ही काय टाईपचे वर्क करू शकाल. जसं मी थोडा पूर्वी बोललो की मी जर हार्डवेअर इंजिनियर असेल, नेटवर्क इंजिनियर असेल, तर मी नेटवर्कचं हे पर्टिक्युलर काम करतो किंवा मला हे जमतं किंवा हे मला माहिती आहे किंवा मी हे केलेलं आहे किंवा याच्याबद्दलची माहिती आहे, हे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की तो जाणू इच्छितो की तुम्ही काय आहात. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइड आहे जनरल इंट्रोडक्शन जे आहे, त्याच्यामध्ये आता मेन्शन केलेलं आहे की तुमचं स्पेसिफिक 80% तुमची इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यानंतर जनरल तुमची 20% असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आजच्या ह्या सेशनच्या किंवा ह्या विषयाचा, जो असतो टेलिफोनिक इंटरव्ह्यू. टेलिफोनिक इंटरव्ह्यू कशी अटेंड करायची त्याच्याबद्दलच्या आपण स्लाइड्स बघितल्या. टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड करत असताना काय कॉमन मिस्टेक्स होतात, फ्रेशर असो किंवा कुठलाही एखादा व्यक्ती असो की जो कशा मिस्टेक्स करतो, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. त्याच्यातली लास्ट स्लाइड आहे ती म्हणजे तुमचं हे जे इंटरव्ह्यू आहे, ही 5वी स्लाइड आहे. तुमची जी इंटरव्ह्यू आहे ती क्लोजिंग विदाउट ग्रॅटिट्यूड, हा काय प्रकार आहे किंवा हा पॉईंट काय सांगू इच्छितो किंवा ह्या पॉईंटमध्ये काय गोष्टी दडलेल्या आहे, आपण याच्याबद्दल थोडं बोलूया. कारण की जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल असणार आहे. क्लोजिंग विदाउट ग्रॅटिट्यूड म्हणजे ज्या वेळेला समोरचा रिक्रुटर तुमची इंटरव्ह्यू घेतो, तुमचा छानसा रॅपो मेंटेन होतो, म्हणजे तुमचं कम्युनिकेशनचा चॅनल मेंटेन होतो, तो तुमचं नाव विचारतो, तुम्ही सांगतात, मग असं करत 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 तुमचं एक छानसं कम्युनिकेशन स्टार्ट होतं. आणि मग जेव्हा इंटरव्ह्यू संपवण्याचा वेळ येतो किंवा वेळ येते, त्यावेळेला फ्रेशर जे असतात, तो रिक्रुटर तुमचा कॉल ठेवत असतो किंवा त्याला ठेवायचं असतो किंवा तो म्हणतो येस नंदकिशोर, या सो नाव युअर इंटरव्ह्यू इज डन, युअर इंटरव्ह्यू इज कम्प्लीट, नाव आय एम गोइंग टू पुट माय फोन, जे काय असेल, म्हणजे तो सांगेल की मी माझा फोन ठेवू इच्छितो किंवा मी ठेवणार आहे, तुझी इंटरव्ह्यू कम्प्लीट झालेली आहे, तुझी इंटरव्ह्यू संपलेली आहे. तर त्यावेळेला आपल्याला आपली इंटरव्ह्यू, कारण की त्यांनी आपली इंटरव्ह्यू कंडक्ट केलेली आहे, तर आपलं प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आपलं की आपली ही इंटरव्ह्यू प्रॉपरली क्लोज करणं गरजेचं आहे, ज्याला म्हटलं की क्लोजिंग विदाउट ग्रॅटिट्यूड. मोस्ट ऑफ द वेळेला आपण डायरेक्ट फोन ठेवून देतो, डायरेक्ट फोन कट करतो. तर ते न होता जसं इंटरव्ह्यू होईल तसं इमिडिएटली तुम्हाला समोरच्याला थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. मग सर असेल, मॅडम असेल, तर मी काय मेन्शन केलं की वन्स युअर इंटरव्ह्यू विल ओव्हर यू शुड से थँक्स टू रिक्रुटर. जशी तुमची इंटरव्ह्यू संपेल टेलिफोनिक, तुम्हाला समोरच्या रिक्रुटरला, मग ती आयदर मॅडम किंवा सर असेल, त्यांना थँक्स किंवा त्यांचा आभार मानणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांना हेही म्हणणं गरजेचं आहे की फॉर कन्सिडरिंग युअर ऍप्लिकेशन अँड कंडक्ट युअर इंटरव्ह्यू, म्हणजे तुमची इंटरव्ह्यू म्हणजे माय इंटरव्ह्यू, की थँक्स म्हणणार आहे तुम्ही रिक्रुटरला फॉर कन्सिडरिंग माय ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की थँक्यू मॅम फॉर कन्सिडरिंग माय ऍप्लिकेशन अँड कंडक्ट माय इंटरव्ह्यू. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही माझं ऍप्लिकेशन, माझा जो अर्ज आहे तो स्वीकारला किंवा तो कन्सिडर केला किंवा तो तुम्ही समजून घेतला, ग्राह्य धरला आणि माझी तुम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट केली, त्याबद्दलचं मी तुमचं आभार मानतो. हे याच्यासाठी की त्याच्याने काय होईल की ड्यू टू दिस युअर PR विल बिल्ड अँड रिक्रुटर इम्प्रेस ऑन यू अँड युअर ग्रॅटिट्यूड. ज्यावेळेला तुम्ही समोरच्याच इंटरव्ह्यू संपल्यानंतर प्रॉपरली ग्रॅटिट्यूड दाखवून क्लोज करता, त्यावेळेला PR म्हणजे काय की पब्लिक रिलेशन, की तुमचा जो PR असतो, आता तुमचा एक प्रॉपर रिलेशन मेंटेन होणार आहे, कारण की पुढची इंटरव्ह्यू पुढची टीम कंडक्ट करणार आहे. त्यामुळे ज्या मॅडमनी, ज्या सरांनी किंवा ज्या कॅन्डिडेटनी तुमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्याच्या माइंडमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये तुमचं इम्प्रेशन एकदम पडलेलं असणार आहे. का? कारण की तुम्ही एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने इंटरव्ह्यू अटेंड केलेली आहात. त्याला एंड पण, क्लोजिंग पण इंटरव्ह्यू
प्रॉपर केलेली आहेत विथ ग्रॅटिट्यूड दाखवून. ग्रॅटिट्यूड दाखवून म्हणजे त्यांना थँक्स म्हटलेलं आहात की तुम्ही मला कन्सिडर केलाय, माझं इंटरव्ह्यू कंडक्ट केलेला आहे, आणि हेच तुमचं इम्प्रेशन असणार आहे. त्यामुळे तुमची कुठलीही टेलिफोनिक इंटरव्ह्यू क्लोज करत असताना तुम्हाला ग्रॅटिट्यूड दाखवणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूसाठी चान्स मिळवून देणार आहे. ठीक आहे. सो आतापर्यंतची जी स्लाइड्स आपण कव्हर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण बोललेलो आहोत की टेलिफोनिक इंटरव्ह्यू ज्यावेळेला कंडक्ट केला जातो त्यावेळेला होणाऱ्या मिस्टेक्स, ठीक आहे, त्या मिस्टेक होता कामा नाही किंवा त्या मिस्टेक होऊच द्यायची नाही, त्याच्यासाठीच्या आपण आजच्या ज्या सेशनमध्ये बोललेलो आहोत. नेक्स्ट ज्या स्लाइड्स आहेत त्या आफ्टर म्हणजे ऍट द टाइम ऑफ फिजिकल इंटरव्ह्यूच्या आहेत, त्या आपण जस्ट नॉर्मली गो थ्रू करू. ही एक टेलिफोनिक इंटरव्ह्यूची स्लाइड आहे. ज्यावेळी तुम्ही टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड करत असता त्यावेळी तुम्ही काही च्युईंग करत नाही आहात, काही पाणी पित नाही आहात, काही सरबत पित नाही आहात, ड्रिंक करत नाही आहात, म्हणजे तुम्ही कुठलं तरी चहा पिता आहात किंवा ह्या गोष्टी नको व्हायला ज्यावेळी तुम्ही टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड कराल, किंवा तुम्ही च्युईंगम खाता आहात, ठीक आहे, ह्या गोष्टी नको आहे. ह्या सगळे बेसिक रूल्स आहेत जे तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आपण जाऊया जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारले जातात ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. आता ही इंटरव्ह्यू हे कधी विचारले जातात, हे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. हे कधी विचारले जातात, ज्या वेळेला तुमचा फेस टू फेस, ज्याला आपण म्हटलं फिजिकल इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. सो आता आपण बघूया की ज्या वेळेला तुम्हाला विचारण्यात येतं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, त्यावेळेला तुम्हाला काय सांगायला पाहिजे. तर मी पॉईंट इथे मेन्शन केलेले आहेत की मोस्ट ऑफ द टाइम असं असतं की टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हटल्यानंतर आपण घाबरतो, मी काय सांगू पहिले, किंवा माझा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे, किंवा माझं स्टेप कशा असायला पाहिजे, मी पहिले कशाबद्दल बोलू. सो मी इथे पॉईंट्स मेन्शन केले की स्टार्ट विथ युअर नेम, तुमच्या नावाने सुरुवात करायची आहे. गिव्ह युअर प्लेस इन्फॉर्मेशन, तुम्ही कुठून आहात, लोकेशन काय, प्रॉपर कुठले आहात किंवा कुठे राहतात त्याची माहिती देणं गरजेचं आहे. तुमचं एज्युकेशन काय आहे ते शॉर्टमध्ये सांगायचं आहे. तुमचा जर जॉब एक्सपिरियन्स काही असेल तो सांगणं गरजेचं आहे. आणि दॅन युअर फॅमिली डिटेल्स इन शॉर्ट, तुमच्या फॅमिलीची माहिती ही शॉर्टमध्ये देणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क इन आवर कंपनी. आता हे कधी असणार आहे, आपण जे आतापर्यंतचं जे बोललो होतो की आतापर्यंतचं जे सेशनमध्ये मी जे स्लाइड्स दाखवल्या त्या होत्या ऑनलाईन टेलिफोनिक इंटरव्ह्यू किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठीचे कशी अटेंड करायची, त्याचे होणारे मिस्टेक्स किंवा त्याच्या होणाऱ्या चुकाबद्दल आपण त्रुटी ज्या होत्या त्याच्याबद्दल बोललो. आणि आता जी स्लाइड आहे ती म्हणजे फिजिकल इंटरव्ह्यू, ज्याला आपण म्हणू की पर्सनल इंटरव्ह्यू. तर पर्सनल इंटरव्ह्यूला जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारले जातात त्याच्यातला हा दुसरा क्वेश्चन आहे की तुम्हाला आमची कंपनी मध्ये का काम करावं असं वाटतं. वाय डू यू वॉन्ट टू वर्क इन आवर कंपनी, तुम्हाला आमच्या कंपनीत का काम करावं असं वाटतं. तर त्यांचं एक्सपेक्टेशन हेच असतं रिक्रुटरचं की तुमच्याकडून येणारं उत्तर हे ऑनेस्ट, प्रामाणिक आणि खरंच रिलायबल असायला पाहिजे, की ते मॅच व्हायला पाहिजे की खरंच. मग त्यावेळेला तुम्ही काय कराल, टेल देम व्हॉट यू लाईक अबाउट देअर कंपनी. ज्यावेळेला असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या कंपनीमध्ये कुठली गोष्ट जास्त आवडली किंवा तुम्हाला त्यांच्या कंपनीबद्दल काय जास्त चांगलं वाटलं ते सांगणं गरजेचं आहे. दॅन रिलेट इट टू युअर लॉंग टर्म करिअर गोल, म्हणजे त्या कंपनीमध्ये असणारी कुठलीही चांगली गोष्ट किंवा त्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीची जी चांगली गोष्ट आहे ती तुमच्या करिअर गोल, जो लॉंग टर्म करिअर गोलसाठी कशी युजफुल असणार आहे हे सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे की जो मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो की तुमची स्ट्रेंथ काय आहे. तर त्यावेळेला मी ह्या स्ट्रेंथचे पॉइंट्स मेन्शन केलेले आहे की मोस्ट ऑफ द टाइम लोकांना किंवा फ्रेशर कॅन्डिडेटला हे माहितीच नसतं की स्ट्रेंथ म्हटल्यानंतर मी त्यांना काय सांगू. तर हे मी पॉईंट का मेन्शन केलेले आहे, हे सगळे पॉईंट ॲज पर युअर पर्सनॅलिटी, ॲज पर युअर बॉडी किंवा ॲज पर युअर पोश्चर, गेस्चर, ॲज पर युअर पर्सनॅलिटी, तुम्ही कसे आहात या गोष्टीवर, तुमची मेंटॅलिटी कशी आहे, तुम्ही थिंक कसे करताय याच्यावर तुमची स्ट्रेंथ ही अवलंबून असते. ती त्याच्यातले मी काही पॉईंट्स इथे मेन्शन केले. ॲबिलिटी, अडॅप्टिबिलिटी, ऑनेस्टी, ऑप्टिमिस्टिक, फ्लेक्झिबिलिटी, फास्ट डिसिजन मेकिंग. ठीक आहे. हे जे सेल्फ मोटिवेटेड, ह्या ज्या गोष्टी ह्या मी मेन्शन याच्यासाठी केलेल्या आहे की याच्यातला कुठलाही एक पॉईंट हा तुमची स्ट्रेंथ राहू शकते. जसं मी इथे मेन्शन केलं, आय एम ऑनेस्ट, सेल्फ मोटिवेटेड अँड हार्ड वर्किंग विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स माय करिअर अँड लाईफ. अशा पद्धतीने तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही सांगू शकाल की तुमची स्ट्रेंथ काय आहे. तुमची स्ट्रेंथ त्याच्यातली कुठली एक असू शकते, ती प्रॉपरली तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि जे तुम्ही स्ट्रेंथ सांगाल त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे की हां, ही माझी स्ट्रेंथ आहे, ही खरंच माझी स्ट्रेंथ आहे आणि ही मी प्रॉपरली सांगू शकतो किंवा बोलू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे व्हॉट आर, म्हणजे तुमचं जर स्ट्रेंथ झाली त्याच्यानंतरचा पार्ट येतो की तुमचे विकनेस काय आहे.
सो विकनेसच्या वेळेला तिथे येईल की पॉईंट मी मेन्शन केलं की तुम्ही मोर टॉकेटिव्ह, तुम्ही खूप जास्त बोलणारे आहात, तुम्ही तुमच्यात पेशन्स नाहीये, तुम्ही शांत थांबू शकत नाही, तुम्हाला ओव्हर एक्साइट आहात, टेक डिसिजन व्हेरी क्विकली, किंवा तुम्ही एखादा, हे तुमचे विकनेस आहे. मी कुठलीही एखाद्या गोष्टीचं डिसिजन एकदम पटकन घेतो, हा तुमचा विकनेस आहे. टू स्पीक लाय इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. खोटं बोलणं हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, अवघड आहे. हा तुमचा विकनेस आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं कसं बोलताय की खोटं बोलणं हा कसं काय विकनेस राहू शकतो. असं अज्युम करू की तुम्ही कुठल्या तरी मार्केटिंग टीम मध्ये काम करायला रुजू होणार आहात, जॉईन होणार आहात ऍज अन एक्झिक्युटिव्ह, आणि काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला बोलाव्या लागतात, म्हणजे हा बिझनेसचा पार्ट आहे. त्याला मी किंवा तुम्ही असं म्हणून रिफ्यूज नाही करू शकत की मी कसं, आणि तुम्हाला पूर्णतः खोटं बोलायचंच नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे गोष्टी तुमच्यासाठी ज्या आहेत, विकनेस हा तुमच्यासाठी हेल्पफुल नाही राहू शकत, म्हणून तुम्हाला माहितीच नाही. आणि जरी असेल तर तुम्ही सांगू शकाल. अजून करा की तुम्हाला खरंच एखाद्याशी खोटं बोलणं आवडत नाही, तर तुम्ही हे ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू बोलला तर तुम्ही रिजेक्ट होणार असं नाही. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळा बोलत असतो की जे काही उत्तर द्याल ते प्रामाणिकपणे किंवा ऑनेस्टली द्या. समोरचा हे करून असं कन्सिडर करून तुम्हाला रिफ्यूज किंवा तुम्हाला म्हणतो ना असं हे नाही करणार की तुम्ही डिस्क्वालिफाईड नाही करणार आहे का, त्याला ह्या गोष्टीचं प्राऊड राहील, त्याला ह्या गोष्टीचं अभिमान वाटेल की चांगलं वाटेल की येस या व्यक्तीने प्रामाणिकपणे मला उत्तर दिलं की मला खोटं बोललेलं अवघड जातं किंवा मी खोटं बोलू शकत नाही. या गोष्टी त्याच्या तुमच्याच पुढच्या स्टेपसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. आय कॅनॉट से नो वेन समवन आस्क फॉर हेल्प. हे जे पॉइंट्स आहेत हे तुमच्या विकनेसचे आहेत. आता नेक्स्ट आहे वाय शुड आय हायर यू. मी तुम्हाला किंवा तुम्हाला ह्या पोझिशनसाठी जी आता आपण इंटरव्ह्यू झाली, तुमची टेलिफोनिक राऊंड झाला आहे, तुम्ही प्रॉपर कॉन्फिडेंटली किंवा सक्सेसफुली त्याला क्रॅक केलेला आहे, इंटरव्ह्यू अटेंड झालेली आहे, आता तुम्ही नेक्स्ट राऊंडला पोहोचलेला आहात आणि ती नेक्स्ट राऊंड आहे फिजिकल इंटरव्ह्यू. त्यावेळेला तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येईल की वाय शुड आय हायर यू. मी तुम्हाला का, माझ्या कंपनीने तुम्हाला किंवा मी पर्टिक्युलर जो कोणी HR असेल, मॅडम असेल, सर असेल, त्या विचारतील किंवा तो व्यक्ती तुम्हाला पर्टिक्युलर रिक्रुटर विचारेल की मी तुम्हाला का सिलेक्ट करू. मग त्यावेळेला आपण थोडंसं कन्फ्यूज होणार किंवा आपण थोडंसं म्हणतो ना की काय मी उत्तर काय देऊ. आता यांनी विचारलं की मी तुम्हाला का हायर करू, तर तुम्ही अशा वेळेला काय सांगायला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की सर आय एम अ फ्रेशर, मला घ्याच, म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट नाही करायची, तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला जबरदस्ती मला घ्याच, मला माझी घरची परिस्थिती अशीच आहे, आणि मग ह्या गोष्टी ह्या अनप्रोफेशनल आहे. सो डोंट यूज सच स्टेटमेंट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. तुम्हाला ऑनेस्टली उत्तर द्यायचं आहे, पण त्या प्रश्नाशी रिलेटेडच उत्तर असणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला काय सांगाल की मी तुम्हाला का हायर करू. त्यावेळेला तुम्ही सांगू शकाल की त्यावेळेला तुमच्या उत्तरामध्ये काय पॉईंट्स कव्हर होणं गरजेचं आहे. तुम्ही जे उत्तर बनवाल त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज, मी पहिला पॉईंट इथं मेन्शन केलेला आहे, शेअर युअर नॉलेज. तुमचं आतापर्यंतचं काय नॉलेज आहे ते तुम्ही शेअर करा. म्हणजे शेअर करा म्हणजे सांगा त्यांना की माझं जे क्वालिफिकेशन आहे हे आहे, माझ्याकडे हे नॉलेज आहे. आतापर्यंतचा जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्याकडे अनुभव नसेल, एक्सपिरियन्स नसेल, पण जर तुम्ही फ्रेशर नसाल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स, अनुभव असेल, तर तुम्ही सांगू शकाल की आतापर्यंतचं माझं नॉलेज हे आहे, माझा आतापर्यंतचा असणारा अनुभव, एक्सपिरियन्स हा आहे, आणि स्किल रिलेटेड टू जॉब, आता ज्या जॉबसाठी मी अप्लाय केलेला आहे त्या जॉबला ह्या माझ्याकडे असणारा स्किल, माझ्याकडे असणारा नॉलेज, माझ्याकडे असणारा अनुभव हा मॅच होतो आहे. ठीक आहे, आणि मला पुढे जाण्याचा माझा हा पर्टिक्युलर करिअर गोल आहे, म्हणून तुम्ही मला हायर करा. त्यावेळेला त्या रिक्रुटरला ही गोष्ट ऍप्लिकेबल वाटते किंवा त्यावेळेला त्या रिक्रुटरला तुमचं उत्तर हे जेन्युइन वाटतं, ऑनेस्ट वाटतं. का, कारण की तुम्ही तुमचं नॉलेज काय आहे ते सांगितलेलं असतं, अनुभव आहे त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी, किंवा मला अनुभव नाहीये पण मला नॉलेज आहे. ठीक आहे, एक्झाम्पल मी हार्डवेअर इंजिनियर आहे, माझा प्रॅक्टिकल अनुभव कमी आहे किंवा मी वर्क एक्सपिरियन्स नाहीये मला, पण मी सांगू शकतो की मी माझ्या अकॅडमिक मध्ये प्रॅक्टिकल करत असताना मी ह्या गोष्टीचं प्रॅक्टिकल प्रॉपरली केलेलं आहे, मला कॉन्फिडंट आहे की मी ही गोष्ट प्रॉपर करू शकतो. त्याच्यासाठी मला अनुभवाची गरज नाही, पण मी ती प्रॅक्टिकली केलेली आहे. तर ही गोष्ट ज्यावेळी तुम्ही बोलाल ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, तेव्हा त्या रिक्रुटरला कळेल की येस, ज्या पोझिशनसाठी यांनी अप्लाय केला आहे, आयदर हा फ्रेशर जरी असला तरी यांनी जे सांगितलेल्या गोष्टी ह्या त्या पोझिशनला मॅच होतात. त्यावेळेला तुमचं सिलेक्शन होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात, आणि तुमच्याकडे असणारं स्किल हे त्या जॉबशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो तुम्हाला रिफ्यूज किंवा तो तुम्हाला डिस्क्वालिफाईड नाही करू शकत कुठलाच रिक्रुटर. नेक्स्ट प्रश्न असणार आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेल मी व्हॉट यू नो अबाउट धिस कंपनी. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं जेव्हा आपलं सेशन स्टार्ट झालं
की कुठल्याही बायोडाटा बद्दल आपण किंवा रिझ्युमे बद्दल जेव्हा बोलत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्या वेळेला कुठल्याही कंपनीची इंटरव्ह्यू अटेंड करायची आहे, सो बिफोर अटेंडिंग एनी kind of interview of any specific company or any company, before that you should collect the overall most of the information from their portal. त्या कंपनीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट म्हणून त्या कंपनीची माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता, गोळा करू शकता. गुगलची हेल्प घेऊन तुम्ही त्या कंपनीची माहिती गोळा करू शकता, कलेक्ट करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला फिजिकल इंटरव्ह्यू मध्ये कसा होणार आहे या प्रश्नाद्वारे तुम्हाला कळेल. कारण की हा प्रश्न काय म्हणतोय किंवा काय विचारतोय, टेल मी व्हॉट यू नो अबाउट दिस कंपनी. मला सांगा तुम्हाला माझ्या कंपनीबद्दल काय माहिती. तुम्ही एवढं अप्लाय केलं, तुम्ही टेलिफोनिक राऊंड पास झाला, तुम्ही फिजिकल राऊंडसाठी माझ्या समोर येऊन बसलेला आहात आणि असं काय तुम्हाला माझ्या कंपनीबद्दल माहिती आहे की तुम्ही माझ्या कंपनीमध्ये अप्लाय करता. आणि अशा वेळेला ऍट दॅट मोमेंट इफ द कॅन्डिडेट अनेबल टू गिव्ह अ प्रॉपर आन्सर टू द रिक्रुटर, अशा वेळेला जर एखादा कॅन्डिडेट, एखादा इंटरव्ह्यूला अटेंड करणारा इंटरव्ह्यूअर जर प्रॉपरली आन्सर रिक्रुटरला देऊ शकला नाही, तर तुम्ही लास्ट राऊंडला पोहोचलेला असतानाही तुम्ही डिस्क्वालिफाईड होऊ शकता. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं मी काय सांगितलं होतं की तुम्ही कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्युचरच्या इंटरव्ह्यूसाठी फ्युचरच्या म्हणजे त्याच कंपनीच्या फिजिकल राऊंडसाठी खूप युजफुल किंवा इसेन्शियल राहणार आहे किंवा फायदेशीर राहणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट काय होता की डू द बॅकग्राऊंड वर्क अबाउट न्यू प्रोजेक्ट. म्हणजे तुम्हाला त्या कंपनीबद्दलची काय काय माहिती कलेक्ट करणं गरजेचं. स्टडी अबाउट द कंपनी इन डिटेल. कंपनीची माहिती डिटेलमध्ये गोळा करायची, कलेक्ट करायची आहे. त्यांचे कुठले आतापर्यंतचे काही प्रोजेक्ट्स आहेत काय किंवा नवीन प्रोजेक्टवर कंपनी काम करते आहे का. नो द नेम ऑफ आणि ह्या गोष्टी सगळ्यात एक्नॉलेज करणं, जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विथ द हेल्प ऑफ गुगल, विथ द हेल्प ऑफ द कंपनी पोर्टल और कंपनी वेबसाईट. नो द नेम ऑफ देअर ओनर अँड पार्टनर. हे जर माहिती असेल तर वेल अँड गुड. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कंपनीच्या पोर्टलवर, त्या कंपनीच्या वेबसाईटवर कोण ओनर आहे, कोण पार्टनर आहे, त्यांचं कोलॅबरेशन कुठल्या कंपनीशी झालेलं आहे का, त्यांची एखादी ब्रँच अब्रॉडमध्ये आहे काय, आउट ऑफ इंडिया आहे काय, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती याच्यासाठी कलेक्ट करणं गरजेचं आहे, जी तुमच्यासाठी पण फायदेशीर ठरणार आहे की तुम्ही सांगू शकाल आणि इंटरव्ह्यू तुमची स्मूथ जाईल किंवा इंटरव्ह्यू तुमची खूप सोपी पद्धतीने हँडल केली जाईल किंवा कंडक्ट होईल. रिसर्च अबाउट द कंपनी करंट इश्यू. म्हणजे कंपनीचे काही इश्यूचा अर्थ प्रॉब्लेम नाही. इश्यू म्हणजे आता ही जी कंपनी, ह्या कंपनीमध्ये काही नवीन इश्यूवर म्हणजे नवीन काही प्रोजेक्टवर काम चालू आहे का, जे अजूनही फायनल नाही झालेलं आहे. ही झाली अपडेटेड इन्फॉर्मेशन. आतापर्यंत टिल डेट पर्यंत काय कंपनीची माहिती आहे, कंपनीचे काय अपडेट्स आहेत, हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. बिईंग ॲज अ कॅन्डिडेट तुम्हाला इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे म्हटल्यानंतर. अपडेट युअर नॉलेज अबाउट देअर कॉम्पिटिटर. आणि सगळ्यात लास्ट पॉइंट आहे, तुमचं ज्या कंपनीला तुम्ही अटेंड करता इंटरव्ह्यू, त्या कंपनीचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांच्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टेक एक्झाम्पल, आता इन्फोसिस आहे. इन्फोसिस ही कम्प्युटरची किंवा IT सेक्टर मधली आहे. इन्फोसिसशी रिलेटेड भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. किंवा टेक एक्झाम्पल टेक महिंद्रा ही IT मध्ये कार्यरत आहे. तर ह्या कंपनीसारख्याच आणखी काही कंपन्या आहेत का ज्यांना आपण त्यांचे कॉम्पिटिटर म्हणतो. तर ह्या कॉम्प्युटर बद्दलची माहिती असणं का गरजेचं आहे की जे त्या कंपनीमध्ये आहे ते तुमच्यामध्ये कडे नाही, तर ते मी डेव्हलप करू शकतो किंवा त्याच्याशी रिलेटेड मी वर्क करू शकतो. हे तुम्हाला ऍटलिस्ट प्रॅक्टिकली नाही करता आलं तर सांगता यायला पाहिजे, जेणेकरून समोरच्या रिक्रुटरला हे कळतं की या कॅन्डिडेटनी, या व्यक्तीने आमच्या कंपनीशी जे कॉम्पिटिटर आहे त्यांच्याबद्दलची पण माहिती या व्यक्तीकडे आहे. म्हणजे जर उद्या मी याला जर माझ्या कंपनीमध्ये हायर घेतलं तर हा त्या कॉम्पिटिटर कंपनीच्या बरोबरीने वर्क करून आपल्याला पण पुढे घेऊन जाईल. आपल्याला इन द सेन्स कंपनीला पण पुढे घेऊन जाईल. त्यामुळे ह्या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेची आहे, जी तुम्हाला प्रॉपर इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी युजफुल आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्हाय आर यू लुकिंग फॉर जॉब चेंज. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन ऍप्लिकेबल नाही आहे. पण जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर त्यावेळेला हा प्रश्न विचारण्यात येतोच की तुम्हाला जॉब का चेंज करायचा आहे. ऑलरेडी तुम्ही एका कंपनीमध्ये काम करत आहात आणि त्या कंपनीतून तुम्हाला जॉब चेंज का करावं असं वाटतं, की तुम्हाला काय मेन पर्पज काय, हेतू काय तुम्हाला. त्यावेळेला तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की व्हाय आर यू लुकिंग फॉर अ जॉब चेंज. तुम्हाला तुमच्या जॉब चेंज करण्यास का वाटतंय. तर आपण डायरेक्टली त्या कंपनीचे कंप्लेंट्स करायला सुरुवात करतो, त्या कंपनीच्या एम्प्लॉई बद्दल कंप्लेंट करायला सुरुवात करतो, त्या कंपनीच्या मॅनेजमेंट बद्दल बोलायला म्हणजे कंप्लेंट करायला सुरुवात करतो. तर हे बॅड मॅनर्स आहे किंवा हे अनप्रोफेशनल आहे.
तुम्ही आतापर्यंत काहीही वर्स्ट जरी फेस केलेलं असेल, म्हणजे काही जरी प्रॉब्लेम फेस केलेले असतील फ्रॉम एनी पार्ट ऑफ द कंपनी, कुठल्याही कंपनीच्या एम्प्लॉईद्वारे, टीमद्वारे, तर ते तुम्हाला इथे बोलायचं नाहीये, ते अनप्रोफेशनल राहील. जर तुम्ही बोलला तर तुम्ही कुठल्याच लाईफ मधल्या कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सिलेक्ट होणारच नाही. कारण की तुम्ही प्रॉब्लेम फेस जे केलेले आहे, बघा प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम असतातच. तुम्ही किती कॉन्फिडेंटली त्या प्रॉब्लेमला, असं म्हणू ना की ते जे प्रॉब्लेम होते ते तुमच्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट होती, की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करून मला त्या प्रॉब्लेमवर ओव्हरकम मात करायची आहे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल त्या लेवलला वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या प्रॉब्लेमला समजायचंच नाहीये. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीशी रिलेटेड काहीही तुमचे प्रॉब्लेम झालेले असतील ते न शेअर करता, ते न सांगता, तुम्हाला काय सांगायचं आहे की थँक्स टू प्रिव्हियस ऑर्गनायझेशन. म्हणजे पहिले तुम्ही सांगाल की तुम्हाला जॉब चेंज कशासाठी पाहिजे, त्यावेळी तुम्ही सांगाल की मी प्रिव्हियस कंपनीचं खूप आभारी आहे, त्यांनी मला त्यावेळेला हायर केलं, मग मी जॉब केला, मग मी 4 वर्ष केले, 3 वर्ष केले, जे काय असेल. पहिले त्यांना थँक्स म्हणायचं आहे. देन एक्सप्लेन व्हॉट यू लर्न फ्रॉम पास्ट जॉब एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही तिथे सांगणार आहात की तुम्ही त्या कंपनीमधून काय एक्सपिरियन्स घेतला आहे, ते एक्सप्लेन करणार की मला त्या कंपनीमध्ये पर्टिक्युलर एका प्लांटवर ठेवण्यात आला, त्या प्लांटची पूर्णतः माहिती मला प्रॅक्टिकली मिळाली, अशा पद्धतीने माझा एक्सपिरियन्स त्या कंपनीत ह्या सेक्टरमध्ये वाढलेला आहे. शेअर युअर रिझन फॉर जॉब चेंज. आता हे खूप ऑनेस्ट उत्तर असणं गरजेचं आहे की शेअर युअर रिझन फॉर जॉब चेंज. समोरचा रिक्रुटर तुम्हाला हे म्हणेल की तुम्ही इतक्या वर्षापासून त्या कंपनीत काम करत आहात, तुम्ही अनुभवी झालेला आहात, तुम्हाला कंपनीकडून खूप सारा प्रॅक्टिकल अनुभव किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळालेला आहे. सो वाय यू वॉन्ट टू लिव्ह दॅट जॉब. तुम्ही का तो जॉब सोडू इच्छिता, काय रिझन आहे, काय कारण आहे. तर ते कारण तुमचं ऑनेस्ट मध्ये अप्लाय केलेल्या त्या कंपनीमध्ये असणारं टेक्नॉलॉजी ही त्या ओल्ड किंवा त्या प्रिव्हियस कंपनीच्या टेक्नॉलॉजीपेक्षा ऍडव्हान्स आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू चेंज ऑर लुकिंग फॉर अ चेंज बिकॉज इन युअर कंपनी इज फुल्ली टेक्निकली लोडेड किंवा फुल्ली टेक्निकली प्रॉपर आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस कंपनी. त्यामुळे मला नवीन नॉलेज घेणं हे मला ऑलवेज आवडतं आणि मला याच गोष्टी असल्यामुळे मी जॉब चेंज करू इच्छितो. आणि हे कारण तुमचं ऍप्लिकेबल वाटेल, कारण की त्या रिक्रुटरला पण माहिती असेल की तुम्ही ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीपेक्षाही जास्त गोष्टी आपल्या कंपनीमध्ये आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्ट पॉइंट असेल रिलेटेड टू करिअर गोल. राईट. And the last question, okay, just a minute. This okay. And the last one is what सगळ्यात लास्ट क्वेश्चन. आता आपण जे बोलत आहोत हे फिजिकल इंटरव्ह्यूच्या संदर्भात बोलत आहोत. आजचं जे सेशन आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण पॉईंट कव्हर केलेला होता की हाऊ टू अटेंड टेलिफोनिक इंटरव्ह्यू, किंवा तुम्ही टेलिफोनिक इंटरव्ह्यू अटेंड करण्याचे तंत्र काय, त्याच्याशी रिलेटेड आपण मोस्ट ऑफ द सगळ्या स्लाइड कव्हर केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये टेलिफोनिक इंटरव्ह्यू कशी अटेंड करायची, त्याच्यामध्ये होणारे मिस्टेक्स बद्दल आपण बोललेलो आहोत. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ टेलिफोनिक इंटरव्ह्यू द नेक्स्ट राऊंड विल बी द फिजिकल इंटरव्ह्यू. ठीक आहे. तुमचा नेक्स्ट राऊंड असणार आहे फिजिकल इंटरव्ह्यूचा, जो कसा अटेंड करायचा त्याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेतो आहोत. त्याच्यातलं ही जी स्लाइड आहे ही तीच आहे, जे क्वेश्चन्स तुम्हाला फिजिकल इंटरव्ह्यूला विचारले जातात ते आहे. त्याच्यातला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर युअर सॅलरी रिक्वायरमेंट, और व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सॅलरी बद्दल नाही बोलू शकत. ठीक आहे. तुम्ही जर अनुभवी असाल तर तुम्ही सॅलरी बद्दल बोलू शकता, बिकॉज तुमचा पास कंपनीची असणारी सॅलरी आणि आतापर्यंतचा गेन केलेल्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तुम्ही सॅलरी सांगू शकता ऍट द टाइम ऑफ फिजिकल इंटरव्ह्यू. पण तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही नाही एखादी फिगर नाही सांगू शकत. फिगर इन द सेन्स की मला 15,000 पाहिजे, 10,000 पाहिजे. ऍज पर कंपनी नॉर्म म्हटलं तर हे ऍप्लिकेबल राहील की कंपनीच्या नियमामध्ये या पोझिशनला जी सॅलरी आहे ती मी घेऊ इच्छितो. किंवा तुम्ही आणखी त्याला स्मार्ट पद्धतीने सांगू शकाल की गिव्ह मी अ लिटिल बिट टाइम, गिव्ह मी अ कपल ऑफ डेज, गिव्ह मी सम आवर्स, काही तास द्या. हे याच्यासाठी की जी काही तुम्ही वेळ घेणार त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या पोझिशनला मार्केटमध्ये काय सॅलरी प्रोव्हाइड करता कंपनी, हे याचा अभ्यास करून तुम्ही समोरच्याला सांगू शकाल की मी एक्सपेक्ट करतो की मला एवढी सॅलरी पाहिजे आणि ती निगोशिएबल असेल. आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही फ्रेशर असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट फिगर सांगायलाच नाही पाहिजे. तुम्ही असंच म्हणायला पाहिजे की ॲज पर कंपनी नॉर्म और कंपनीच्या नियमात जे आहे त्यानुसार मी सॅलरी घेईन.
नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, व्हॉट आर युअर करिअर गोल्स. जर हा प्रश्न असेल तर तुम्ही सांगू शकाल की तुमच्या करिअरचे गोल काय काय आहेत. शॉर्ट टर्म गोल आहे, लॉंग टर्म गोल आहे. शॉर्ट टर्म गोल असेल तर काय म्हणाल, गेट अ जॉब इन रेप्युटेड कंपनी लाईक युअर्स. तुम्ही सांगू शकाल की आय हॅव टू गोल, दॅट इज अ शॉर्ट टर्म गोल अँड लॉंग टर्म गोल. माय शॉर्ट टर्म गोल इज गेट अ जॉब इन अ रेप्युटेड कंपनी. की माझा शॉर्ट टर्म गोल हा आहे की मला रेप्युटेड कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे, जशी तुमची कंपनी आहे. म्हणजे खूप साऱ्या कंपनी मार्केटमध्ये आहे रेप्युटेड, त्याच्यामध्ये त्याच्यासारखी तुमची पण एक कंपनी आहे. तर माझं शॉर्ट टर्म गोल असा आहे की मला पहिले एका रेप्युटेड कंपनीमध्ये काम करायचं आहे, जी तुमच्या कंपनीसारखी आहे, की जी जशी तुमची कंपनी आहे. आणि द नेक्स्ट लॉंग टर्म गोल असणार आहे, गेट हायर रिस्पेक्टेड पोस्ट इन दॅट कंपनी. म्हणजे शॉर्ट टर्म गोल हा आहे की मी त्या कंपनीमध्ये मी रेप्युटेड कंपनीमध्ये एंट्री केली आहे ॲज अन एक्झिक्युटिव्ह म्हणून. आणि लॉंग टर्म गोल आहे की मी त्याच कंपनीमध्ये मोठ्या पोझिशनला स्वतःला बघतो आहे. हे झाले तुमचे लॉंग टर्म गोल. हे तुम्हाला ॲट द टाइम ऑफ फिजिकल इंटरव्ह्यू किंवा ॲट द टाइम ऑफ फेस टू फेस इंटरव्ह्यूला हा असा प्रश्न विचारल्यावर सांगता येणं गरजेचं आहे, किंवा तुमचं उत्तर याच्याशी रिलेटेड असणं गरजेचं आहे की माझा एक शॉर्ट टर्म गोल आहे आणि लॉंग टर्म गोल आहे. सो आत्तापर्यंत आपण मोस्ट ऑफ द गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, राईट. त्याच्यातल्या आपण परत एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू घेऊया. हॅलो, माझं एम आय ऑडिबल? हॅलो, हां, आपण परत रिवाइज करतो आहे त्या सगळ्या गोष्टी. सो फर्स्ट आपण सगळ्या गोष्टीची रिव्हिजन करतोय की आपण कॉमन मिस्टेक्स ज्या करतो त्याच्यामध्ये इम्प्रॉपर ग्रीटिंग आहे, इम्प्रॉपर लिसनिंग आहे, स्पीकिंग टू फास्ट आहे, कॅज्युअल इंट्रोडक्शन आहे, क्लोजिंग विदाउट ग्रॅटिट्यूड. हे आपण मिस्टेक्स करतो ॲट द टाइम ऑफ टेलिफोनिक इंटरव्ह्यू. सो हे सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. आता काही कॉम्प्लिमेंटरी पॉईंट्स आहेत त्याच्यावर आपण थोडं बोलूया. ही जी स्लाइड आहे ही सगळ्यात जास्त युजफुल आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. या स्लाइडमध्ये तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करायचं आहे, वेल प्रिपेअर. आता याच्यात सगळं अबाउट युअर फिजिकल गेटअप. तुमचा फिजिकल गेटअप कसा असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड करता आहात, फिजिकल इंटरव्ह्यू, त्यावेळेला तुम्ही कसं असायला पाहिजे. ही जी इमेज आहे ही इमेजेस सर्व काही सांगते की तुमचे जे हेअर आहे ट्रिम असायला पाहिजे, बारीक असायला पाहिजे किंवा मोठे असायला नको, क्लीन शेव असायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या चेहऱ्यावर छानसं स्माइल असणं गरजेचं आहे. तुमच्या पोश्चरमध्ये, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये कॉन्फिडन्स दिसणं गरजेचं आहे. तुमचा ड्रेस हा फॉर्मल असणार आहे. ठीक आहे, तुमचं फर्म हँडशेक असणार आहे, म्हणजे प्रॉपर हँडशेक असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे करेक्ट बॉडी पोश्चर. पोश्चर म्हणजे काय की तुम्ही ज्या मुद्रेमध्ये उभे राहतात, तुम्ही ज्या मुद्रेमध्ये बसतात, तुम्ही ज्या पोझिशनला बसतात, उभे राहतात, ठीक आहे, ते झालं पोश्चर. आणि गेस्चर म्हणजे तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यू अटेंड करता आणि ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड करत असताना तुमची जी बॉडीची, शरीराची जी हालचाल होते, तुमच्या हातांची जी हालचाल होते, ज्याला आपण हात वारे म्हणतो किंवा ज्याला आपण असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट कॉन्फिडंट असाल तर तुमची ती गोष्ट तुमच्या बॉडीनुसार आपोआप रिफ्लेक्ट होते. म्हणजे तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर तुमचं एकदम येस आय कॅन, मी करू शकतो, म्हणजे तुमचा हात त्या लेवलला येतो किंवा तुमचं बॉडीचं पोश्चर, तुमची बॉडी मुवमेंट किंवा तुमची हालचाल तशी होते. आणि तीच गोष्ट दाखवून देते की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल, तुम्ही या गोष्टीचा काही अनुभव घेतलेला नसाल किंवा तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला साथ देत नाही, सपोर्ट करत नाही. त्यावरूनच समोरच्या रिक्रुटरला कळतं तुम्ही किती कॉन्फिडंट आहात किंवा तुम्ही किती जेन्युइन आहात. सो हे सगळे मेन पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला फिजिकल गेटअपसाठी खूप युजफुल आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो मी आता इथे स्टॉप करायच्या आधी काही मोटिवेशनल स्लाइड्स आहेत त्या तुम्हाला दाखवतो आणि मग आपलं आजचं सेशन आपण कंप्लीट करूया, फिनिश करूया. सो ही जी स्लाइड आहे ही काय सांगते, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कितीही नॉलेज असेल तर तुम्ही ते नॉलेज खूप आहे असं कन्सिडर न करता तुम्ही त्या नॉलेजची आणखी माहिती घेण्यासाठी क्युरियस असायला पाहिजे, उत्सुक असायला पाहिजे की येस आय वॉन्ट टू कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर पॉइंट ऑर पर्टिक्युलर टॉपिक.
ठीक आहे. तर ही स्लाइड काय सांगते की तुम्ही इथे म्हटलेलं आहे की जो प्रश्न विचारतो तो किती मूर्ख ठरला. ठीक आहे, पण जो प्रश्न विचारत नाही तो पूर्ण आयुष्यभर कन्फ्यूज राहतो की अरे मला या प्रश्नाचं उत्तर तेव्हा विचारायला पाहिजे होतं, मी विचारलं नाही, तो कन्फ्युजन मध्ये राहतो. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड काय सांगते, ही स्लाइड सांगते की तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहा. सेल्फ मोटिवेटचा अर्थ काय की तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला टेलिफोनिक राऊंडला कॉल येतो आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःशीच बोलता की येस नाव आय एम कॉन्फिडंट, येस नाव आय कॅन अटेंड द इंटरव्ह्यू व्हेरी कॉन्फिडेंटली, येस आय कॅन क्रॅक द इंटरव्ह्यू, येस आय कॅन अटेंड द टेलिफोनिक राऊंड, हे जेव्हा तुम्ही स्वतःशीच कॉन्फिडेंटली बोलतात त्या प्रोसेसला सेल्फ मोटिवेशन म्हणतात. त्यावेळेला तुम्हाला बाहेरून कोणी सांगायला येत नाही, तुमचं स्वतःचं सेल्फ जो आहे, विल आहे, जो तुम्हाला सांगतो की येस तू करू शकतो. आणि ते सांगण्यासाठी तुम्ही सेल्फ मोटिवेट होणं किंवा असणं गरजेचं आहे. तुम्ही एखादी इंटरव्ह्यू अटेंड केलेली आहे आणि तुम्ही फेल झाला किंवा तुम्ही डिस्क्वालिफाईड झाला, तर तुम्ही हार न मानता परत नेक्स्ट न्यू कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर होणं गरजेचं आहे. हीच गोष्ट हे थॉट सांगताय. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. सो हे मोटिवेशनल काही पोस्ट आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती म्हणतो की यार नाही तू ही इंटरव्ह्यू अटेंड करू शकणार नाही किंवा तुझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाहीये किंवा मला असं वाटतं तू नाहीच करू शकणार. सो ही स्लाइड काय सांगते, जी मी तुम्हाला मोटिवेशनल थॉटच्या अंतर्गत ही जी पोस्ट टाकलेली की लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे. याच्यावरून एक 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 प्रॉपर स्टेटमेंट काय येते की बी सेल्फ अवेअर. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलची माहिती असेल तर लोक काय म्हणतात किंवा कोणाकडेच तुम्ही लक्ष देणार नाही की ठीक आहे मला माझ्याबद्दलची माहिती आहे की मी एवढा कॉन्फिडंट आहे तर मी हे अटेंड करू शकतो, किंवा मला माझ्या ह्या गोष्टीबद्दलची माहिती आहे की मागची इंटरव्ह्यू मी फेल का झालो कारण की माझ्यामध्ये ह्या गोष्टीची कमतरता होती, तर आता मी ती गोष्टीची कमतरता भरून काढेल आणि मी परत नवीन कंपनीचा जेव्हा इंटरव्ह्यू अटेंड करेल तर मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की मी ती इंटरव्ह्यू प्रॉपरली क्रॅक करेल किंवा प्रॉपरली पासच होईल. हे झालं सेल्फ अवेअरनेस. जर तुम्ही सेल्फ अवेअर असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीची जानकारी किंवा माहिती असेल स्वतःबद्दलची. टेक अ प्रॉपर डिसिजन. म्हणजे तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यूला जात आहात आणि तुम्हाला एकदम विचारण्यात आलं की तुम्हाला ह्या कंपनीत ॲज अन फ्रेशर म्हणून तुम्ही आहात, पण या कंपनीमध्ये तुम्हाला एक्सपोजर खूप मिळणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपोजर खूप असणार आहे. प्रॅक्टिकल एक्सपोजर म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली आमच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला आम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून देणार आहोत, पण तुमची सॅलरी ही खूप कमी असणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही किंवा फ्रेशर व्यक्ती काय विचार करतो की अरे सॅलरी खूप कमी आहे, मग मी नको, मला ह्या कंपनीत नाही काम करायचं आहे, किंवा मला आणखी कधी नवीन कंपनी असेल ज्याच्यामध्ये सॅलरी जास्त असेल, काम कमी असेल किंवा काम जरी जास्त असेल किंवा खूप काही असेल तरी मला सॅलरी पाहिजे जास्त. तर त्याच्यासाठी ही स्लाइड दाखवली की टेक अ प्रॉपर डिसिजन. जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये प्रॉपर एक्सपोजर मिळत आहे, वर्किंग एक्सपोजर म्हणजे ज्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळत आहे, तर अशा वेळेला तुम्ही सॅलरीला न कन्सिडर करता तुम्ही त्या कंपनीच्या त्या पोझिशनला ऍक्सेप्ट करून तुम्ही त्या पोझिशनला रिक्रूट होणं किंवा जॉईन होणं गरजेचं आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही प्रॉपर डिसिजन घेऊ शकाल. ऑलवेज ऍक्टिव्ह होणं असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर तुमचा ऍक्टिव्हनेस हा तुमच्या कार्यामध्ये, कामामध्ये दिसून येतो. अँड द लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड इज कीप द पेशन्स. खूप लोकांना किंवा खूप यंग जे आहेत त्यांच्यासाठीचा हा आहे की राग आवळा म्हणजे जीवन सावरेल. हे मी का मेन्शन केलेलं आहे, मोटिवेशनल थॉट आहे. तुम्ही पेशन्स ठेवत नाही. एखाद्या कंपनीच्या, एखाद्या टीमच्या, एखाद्या सिनियरनी किंवा एखाद्या तुमच्या कलिगनी तुम्हाला किंवा तुमच्या सिनियर एम्प्लॉयनी तुम्हाला एखादं काम दिलेलं असेल तर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम असं वाटतं की यांनी मुद्दामून दिलेलं आहे, माझ्याकडून होत नाही म्हणून माझी इन्सल्ट व्हावी किंवा माझे 4 लोकांमध्ये हशा व्हावी किंवा माझे 4 लोकांमध्ये म्हणतात ना की मला काहीच येत नाही असं दिसावं, याच्यासाठी हा व्यक्ती करतो. तर असं डोक्यात न आणता तुम्ही पेशन्स ठेवलं तर काय होऊन काय होईल की तुम्हाला जी गोष्ट करायला लावलेली आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही वारंवार करत त्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट बनाल. हे कशामुळे झालं? तुम्ही पेशन्स ठेवले, तुम्ही तुमच्या सिनियरला किंवा तुम्ही तुमच्या असणाऱ्या त्या व्यक्तीला काही क्रॉसमध्ये बोलला नाही. त्यामुळे काय झालं की तुमच्या ह्या पेशन्समुळे
तुम्ही एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडंट बनलात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरव्ह्यूसाठी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये खूप युजफुल आहेत. सो आजचं जे सेशन होतं त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द पॉइंट कव्हर केलेले आहेत. सो टेलिफोनिक मुलाखतीच्या तंत्राबद्दल आपण भरपूर काही बोललेलो आहोत आणि हे बोलत असताना मोस्ट ऑफ द पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. खूप सारे तुम्हाला मोटिवेशनल थॉट्स बघायला मिळालेले आहेत. सो मी नंदकिशोर 7 कॉन्टिनेंट एंटरप्राइजेस सोल्युशन अँड सर्व्हिसेसचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर्वांना त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी शुभेच्छा देतो. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आता जी कुठली इंटरव्ह्यू अटेंड करा ती पूर्णतः कॉन्फिडेंटली अटेंड करा. टेलिफोनिक राऊंड हा पहिला असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला वेल प्रिपेअर होणं गरजेचं आहे. टेलिफोनिक राऊंड कसा अटेंड करायचा, कुठल्या मिस्टेक्स होतात त्या कशा टाळायच्या, त्याच्यासाठी तुम्हाला मी आजचं सत्र घेतलेलं आहे किंवा आजचं वेबिनार घेतलेलं आहे. सो याच वेबिनारचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल असं मी समजतो आणि आजचं हे सेशन इथे संपवतो. सो थँक्यू व्हेरी मच अँड गुड लक टू ऑल कॅन्डिडेट. थँक्यू. आणि मी या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र नाशिक चे सहाय्यक आयुक्त संपतजी चाटे आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी मिस्टर संदीप गायकवाड सरांचं त्यांना पण मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या सेशनमध्ये ही माहिती देण्याचं एवढं संधी दिलेली आहे. भरपूर सारे पॉईंट्स होते जे कव्हर करू शकलो असतो पण ड्यू टू द लॅक ऑफ टाइम म्हणजे वेळेच्या अभावी तरी पण मी जास्त वेळ घेतलेला आहे कारण की मला जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करायचे होते जेणेकरून आपलेच कॅन्डिडेट इंटरव्ह्यू अटेंड करणार आहेत त्यांना आजच्या या वेबिनारचा किंवा आजच्या या सत्राचा पुरेपूर फायदा व्हावा हाच माझा एक उद्देश होता. सो थँक्यू व्हेरी मच. सर मी इथे एंड करू शकतो राईट? हॅलो हॅलो. हा सर. धन्यवाद शेवाळे सर. आज थँक्यू. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या वतीने जे टेलिफोनिक मुलाखती या विषयावर मार्गदर्शन उमेदवारांना अतिशय समर्पक मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. आणि या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या मेळाव्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हॅकन्सी उपलब्ध असतात व त्या व्हॅकन्सी करिता जे संबंधित नियोक्ते आहेत कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यामध्ये टेलिफोनिक मुलाखती घेण्यात येतात आणि त्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सुद्धा बोलावले जाते व उमेदवारांची या ठिकाणी निवड करण्यात येते. यानंतरचा जो सध्याचा आपला मेळावा आहे तो दिनांक 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये जवळपास 8 कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये युरेका फोर्ब्स, महिंद्रा ईपीसी इरिगेशन, शिव एंटरप्राइजेस, WNS ग्लोबल सर्व्हिसेस, विंजी टेक्नॉलॉजीज, रिंग प्लस ॲक्वा, त्याचप्रमाणे MSL ड्राईव्ह लाईन सिस्टीम्स, इंडोलाईन इंडस्ट्रीज या प्रकारच्या उद्योजक या मेळाव्यामध्ये आपल्या सहभागी झालेले आहेत. मी उमेदवारांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी www.rozgar.mahaswayam.gov.in या पोर्टलला भेट द्यावी व त्या ठिकाणी नाशिक जॉब फेअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या पदाशी ज्या मॅचिंग वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीला अप्लाय करावं असं मी या ठिकाणी उमेदवारांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने चला उद्योजक होऊया या माध्यमातून किंवा या नाविन्यपूर्ण
उपक्रमामार्फत आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये एका यशस्वी जो उद्योजक आहे किंवा त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा आयोजित करत असतो आणि हे मार्गदर्शन सुद्धा लाईव्ह आम्ही फेसबुक नाशिक स्किल आमच्या कार्यालयाचं जे फेसबुक पेज आहे www.facebook.com/nasicskill या पेजवरून सुद्धा आम्ही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करत असतो. त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाची युट्यूब चॅनल नाशिक स्किल यावरून सुद्धा हा कार्यक्रम आपल्याला नंतर रेकॉर्डेड कार्यक्रम बघता येतो. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या नाशिक स्किल बाबत अपडेटसाठी आमचं फेसबुक पेज व युट्यूब चॅनलला लाईक करावं, म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमांचे अपडेट भेटत राहतील. या ठिकाणी मी पुन्हा एकदा माननीय श्री नंदकिशोर शेवाळे सर यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचे प्रमुख माननीय श्री संपत चाटे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सर. या